कालपर्यंत आपण कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम मधले रास सिस्टीमला इनिबिट करणारे जे ड्रग आहेत या संदर्भात आपण चर्चा केली. तर या ठिकाणी आपण मी एक प्रश्न विचारला होता, तुमच्यापैकी बऱ्याच मित्रांनी बरोबर उत्तर दिलेले आहे. तर प्रश्न असा विचारला होता की बायलॅटरल रेनल आर्टरी स्टेनोसिस मध्ये किंवा युनिलॅटरल रेनल आर्टरी स्टेनोसिस मध्ये किंवा आपण त्याला रेनल आर्टरी स्टेनोसिस मध्ये एसीई इनिबिटर का कॉन्ट्रा इंडिकेटेड असतील किंवा ते जर दिले तर ते अजून अॅक्यूट रेनल फेल्युअर कसं क्रिएट करणार आहे हे अगोदर समजून घेऊ आणि मग आजचा जो आपला टॉपिक आहे तो टॉपिक आपण आज सुरुवात करणार आहोत. तर बघा मित्रांनो, एक डायग्राम काढली होती, काढून दाखवली होती की त्यावेळेस तुम्हाला असं आपण सांगितलं होतं की या ठिकाणी आपण कन्स्ट्रिक्टर अप्लाय केलेला आहे, बरोबर आहे. आता जर कन्स्ट्रिक्टर अप्लाय केला म्हणजे काय, आर्टरी जी आहे ही रेनल आर्टरी, तिचा डायमीटर काय केला आपण, कमी केला. मग आता डायमीटर कमी केल्या कारणामुळे काय होत होतं की इकडं जो इंट्रा रेनल हिमोडायनामिक्स होता तो डिस्टर्ब होत होता. म्हणजे काय होत होतं मित्रांनो, या ठिकाणचा प्रेशर जो होता तो कमी होत होता आणि तो प्रेशर कमी झाला म्हणजेच काय झाला, ब्लड फ्लो पण कमी झाला होता. या कारणामुळे या ठिकाणी काय होतं की जीएफआर जो होता पेशंटचा तो कमी झाला, बरोबर आहे. आणि जीएफआर कमी झाला म्हणजेच रेनल इचेमिया झाला. त्या कारणामुळे या ठिकाणी काय होत होतं मित्रांनो, रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होत होती आणि रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होऊन या ठिकाणी अँजिओटेन्सिन 2 या ठिकाणी ज्या आपल्या सिस्टमिक व्हेस्क्युलेचर असणार आहे याच्यावर ऍक्ट होऊन तो काय करतोय, व्हासोकन्स्ट्रिक्शन करतोय आणि किडनीमध्ये जे पण काही त्या ठिकाणी सप्लाय होऊन जे पण काही फिल्ट्रेशन होतंय त्यातलं सोडियम आणि वॉटरचं तो रिअब्सॉर्प्शन वाढवतोय, म्हणजे व्हॉल्यूम वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि इकडे तो हार्ट फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन पण वाढवतोय. यामुळे काय होतं की सिस्टेमिक ब्लड प्रेशर हा सुरुवातीला नॉर्मल आहे. हे बघा, नीट समजून घ्या. ऍप्लिकेटर लावलाय, ज्यावेळेस आपण कन्स्ट्रिक्टर लावलाय त्यावेळेस इकडच्या वेसल्स कशा आहेत, नॉर्मल आहेत. इथला ब्लड प्रेशर हा नॉर्मल आहे, ऍप्लिकेटर लावण्यापूर्वीची गोष्ट आहे. परंतु आपण कन्स्ट्रिक्टर लावला, ऍप्लिकेटर लावला, त्यामुळे काय होतं की जीएफआर कमी होतोय, रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होते आणि ही रास सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यानंतर अँजिओटेन्सिन 2 या कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवर ऍक्ट होतो. या कारणामुळे व्हासोकन्स्ट्रिक्शन होतं, इकडचा प्रेशर वाढायला लागतो, म्हणजे ब्लड प्रेशर जो आहे तो वाढायला लागतो. बरं, हा किती वाढतो, हा इतका वाढतो, इतका वाढत जातो की या ठिकाणी पोस्ट कन्स्ट्रिक्टर, जिथे आपण कन्स्ट्रिक्टर लावलेला आहे, पोस्ट कन्स्ट्रिक्टर रेनल ब्लड फ्लो जो असणार आहे तो मेंटेन करण्यासारखा, पूर्वी जसा ब्लड फ्लो होता तसा ब्लड फ्लो अचीव करण्यासाठी इकडचं सिस्टेमिक ब्लड प्रेशर वाढत जातंय आणि एक वेळ अशी येते की ते ब्लड प्रेशर वाढून एक वेळ अशी येते की या ठिकाणचा जो परफ्युजन आहे, रेनल परफ्युजन, ते नॉर्मलाइज होत असतं. त्यामुळे जीएफआर तिथं नॉर्मल व्हायला लागतो आणि रास सिस्टीम डिऍक्टिव्हेट होईल. कारण तुम्हाला माहिती मित्रांनो, जर पाहिजे तेवढ्या प्रमाणात ब्लड मिळालं, किडनीला ब्लड फ्लो मिळाला, तर रास सिस्टीम जस्टाग्लोमेरुलर सेल्स तिथं डिऍक्टिव्हेट होणार आहे, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी हे केव्हा शक्य झालं की ज्यावेळेस इकडचा सिस्टेमिक ब्लड प्रेशर हा वाढवावा लागला, तो इतका वाढवावा लागला शरीराला की त्या कारणामुळे या ठिकाणचा किडनीतला इंट्रा रेनल ब्लड फ्लो हा मेंटेन करण्यासाठी इकडचा सिस्टेमिक ब्लड प्रेशर वाढवावा लागला. ठीक आहे. मग आपण ज्यावेळेस रेनल आर्टरी स्टेनोसिस असणार आहे तर रेनल आर्टरी स्टेनोसिस सुद्धा सेम असणार आहे, बरोबर आहे. रेनल आर्टरी स्टेनोसिस म्हणजे काय की ती आर्टरी कन्स्ट्रिक्ट झालेली आहे. ती कन्स्ट्रिक्ट झाल्या कारणामुळे इकडं ऍट फिजिओलॉजी सांगतोय, मग इकडे काय होतंय की जीएफआर कमी होतोय म्हणून रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होते. रास सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्या कारणामुळे इकडचं ब्लड प्रेशर वाढतंय, सिस्टेमिक ब्लड प्रेशर वाढतंय. मग आता आपल्याकडे पेशंट येते, आपण त्याचा ब्लड प्रेशर चेक करतोय, त्यावेळेस आपण पाहतोय की अरे बापरे, याचा तर ब्लड प्रेशर खूपच वाढलेला आहे. आणि आपण आतापर्यंत जसं शिकलो की बाबा जवळपास 50% लोकांमध्ये, इसेन्शियल हायपरटेन्शन असलेल्या 50% लोकांमध्ये मोनोथेरपीने आपल्याला आपली ही जी काही मोनोथेरपी दिल्यानंतर 50% लोकांना ब्लड प्रेशर हा कमी होतोय. म्हणून समजून घ्या, आपण एसीई इनिबिटर दिले किंवा एआरबीएस दोघं दिले, दोघांपैकी काही एक दिलं की जे रास सिस्टीमला इनिबिट करतायत. मग आता घटना काय घडेल की इकडचं ब्लड प्रेशर कमी होऊन जाईल
परंतु इकडचं ब्लड प्रेशर कमी झालं, तिकडचं परफ्युजन पण काय होऊन जाईल मग मित्रांनो, कमी होऊन जाणार आहे. आणि परसिस्ट ठीक आहे, मग आपल्याला पेशंटचं ब्लड प्रेशर नॉर्मल मिळतंय, परंतु पेशंट हळूहळू कशामध्ये लँड होत जाणार आहे मित्रांनो, रेनल फेल्युअर मध्ये लँड होत जाणार आहे, किंवा तिथं अॅक्यूट रेनल फेल्युअर आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून मित्रांनो, ड्युरिंग द in case of bilateral or unilateral renal failure, माफ करा, बायलॅटरल और युनिलॅटरल रेनल आर्टरी स्टेनोसिस मध्ये आपल्याला एसीई आणि एआरबीएस का कॉन्ट्राइंडिकेटेड आहेत, याचं कारण कळलं तुम्हाला? हो. तर मग हे त्यामागचं कारण होतं. तर मग आजचा जो आपला टॉपिक असणार आहे, ऍक्च्युली आज आपण जे शिकणार आहोत मित्रांनो, हे फार्मॅकोलॉजी म्हणजे तो फार्मॅकोलॉजीचा टॉपिक नाहीये. दॅट इज नॉट इन रिलेशन विथ द फार्मॅकोलॉजी. परंतु तो टॉपिक जे ड्रग्ज वापरले जाणार आहेत ते समजून घेण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी तो डिसीज समजून घेणं थोडंसं महत्वाचं आहे. त्यामुळे आजचा पूर्ण डिस्कशन हे आपण असं समजू की आज तुमचं मेडिसिनचं लेक्चर आहे. ठीक आहे. तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे हार्ट फेल्युअर. बरं का, हार्ट फेल्युअर. आता हार्ट फेल्युअर जे असतं मित्रांनो, हार्ट फेल्युअर जे आहे त्याची जी डेफिनेशन आहे, हार्ट फेल्युअर इज म्हणजे काय म्हणू आपण, वेन cardiac output is when cardiac output is abnormal म्हणू किंवा inadequate म्हणू, is inadequate. When cardiac output is inadequate or it is maintained, it is म्हणजे काय, cardiac output is maintained by increasing filling pressure. आता फिलिंग प्रेशर म्हणजे काय, कार्डियाक आउटपुट म्हणजे काय, आता समजून घ्या नीट की ज्यावेळेस आपला हार्ट असणार आहे त्याचा जो काही आउटपुट असतो, कार्डियाक आउटपुट असतो, तो जर इनएडिक्वेट झाला तर काय होईल. तर समजून घ्या, हार्ट आणि हार्टच्या व्यतिरिक्त जितके काही ऑर्गन्स आहेत आपल्या शरीरातले, या सर्वांना जे काही मेटाबॉलिक नीड्स फुलफिल करण्यासाठी ब्लड सप्लायची गरज असते, बरोबर आहे. तर त्या मेटाबॉलिक नीड्स फुलफिल करण्यासाठी जो ऍडेक्वेट अमाऊंट ऑफ ब्लड लागतोय, ब्लड फ्लो लागतोय, तो या ठिकाणी मिळणार नाहीये. म्हणजे काय आहे की पेरिफेरल ऑर्गन्स किंवा सर्वच ऑर्गन्सचं काय होणार आहे मित्रांनो, इनएडिक्वेट परफ्युजन होणार आहे. इनएडिक्वेट परफ्युजन होणार, त्यांना जेवढा ब्लड लागतोय तेवढं ब्लड त्यांना मिळणार नाहीये. आणि त्याला आपलं ते कशामुळे मिळणार नाही, तर कार्डियाक आउटपुट या ठिकाणी कमी झालेला आहे. कार्डियाक आउटपुट या ठिकाणी कमी झालेला आहे. आणि मग आता काय होईल की कार्डियाक आउटपुट फुलफिल करण्यासाठी होऊ शकतो, कार्डियाक आउटपुट इम्प्रूव्ह केला जाऊ शकतो, परंतु केव्हा होईल, ज्यावेळेस त्या ठिकाणी जो फिलिंग प्रेशर आहे तो फिलिंग प्रेशर वाढवला जाईल, त्याच वेळेस या ठिकाणी तो कार्डियाक आउटपुट मेंटेन केला जाणार आहे. आता या दोन गोष्टी नीट समजून घ्या, कार्डियाक आउटपुट आणि फिलिंग प्रेशर म्हणजे काय. कार्डियाक आउटपुट आणि फिलिंग प्रेशर म्हणजे काय. हे बघा, कार्डियाक आउटपुट म्हणजे काय की या ठिकाणी कार्डियाक आउटपुट कसा काढला जातो तो आपण पहिले समजू. कार्डियाक आउटपुट म्हणजे काय ते अगोदर समजून घेऊ. कार्डियाक आउटपुट म्हणजे इट इज अमाउंट ऑफ ब्लड which pumped through heart during or within 1 minute. म्हणजे एका मिनिटामध्ये हृदयाद्वारा हार्ट कडून जितका ब्लड पंप केला जाणार आहे बाहेर, जितक्या अमाऊंट ऑफ ब्लड पंप केला जाणार आहे एका मिनिटात, त्याला आपल्याला कार्डियाक आउटपुट म्हणायचं.
त्याला आपल्याला काय म्हणायचं मित्रांनो, कार्डियाक आउटपुट म्हणायचे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की एका मिनिटाला जेवढा ब्लड बाहेर फेकला जाणार आहे तेवढ्या अमाऊंटला आपल्याला कार्डियाक आउटपुट म्हणायचं. आता कार्डियाक आउटपुट कशा पद्धतीने मेजर केला जातो ते नीट समजून घ्या. कार्डियाक आउटपुट कसा मेजर केला जात असतो, स्ट्रोक व्हॉल्यूम गुणिले हार्ट रेट. आता हार्ट रेट म्हणजे काय की हार्ट रेट आपण कसा कॅल्क्युलेट करतो, मिनिटावर कॅल्क्युलेट करत असतो. बरोबर आहे. प्रत्येक मिनिटाला साधारणतः 70 ते 80 हार्ट बीट्स होत असतात नॉर्मल. बरोबर आहे. मग आता हा स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय, तर स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे इट इज अमाऊंट ऑफ ब्लड, आपण इजेक्टेड म्हणा किंवा पंप्ड म्हणा, इजेक्टेड ड्युरिंग ईच सिस्टोल. म्हणजे ज्यावेळेस या ठिकाणी सिस्टोल होणार आहे, एका सिस्टोल मध्ये जितका ब्लड व्हॉल्यूम बाहेर फेकला जाणार आहे, जितका अमाऊंट ऑफ ब्लड बाहेर फेकला जाणार आहे, त्या अमाऊंटला बघा, एका हार्टबीटला, एका सिस्टोलला जेवढा अमाऊंट ऑफ ब्लड इजेक्ट होईल, पंप होणार आहे, त्याला आपल्याला स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणायचंय. आणि हा स्ट्रोक व्हॉल्यूम आपल्याला केव्हा केव्हा मिळेल मित्रांनो, जेव्हा जेव्हा प्रत्येक हार्टबीटला आपल्याला त्या ठिकाणी एक स्ट्रोक व्हॉल्यूम मिळणार आहे. आणि या सर्व स्ट्रोक व्हॉल्यूमची बेरीज जर केली तर आपल्याला काय मिळेल मित्रांनो, कार्डियाक आउटपुट मिळणार आहे. बेरीज केली म्हणजे काय, जितक्या वेळा होणार आहे, म्हणजे किती वेळा होणार आहे, जेवढा हार्ट रेट असेल तेवढा आपल्याला त्या प्रत्येक वेळेस त्याची पंपिंग पाहायला मिळणार आहे. बरोबर आहे. आणि तितक्या वेळा पंपिंग पाहायला मिळणार, तेवढ्या वेळा एका हार्टबीट मध्ये जेवढा ब्लड बाहेर आलेला आहे तो कॅल्क्युलेट केला म्हणजे आपल्याला कार्डियाक आउटपुट मिळणार आहे. बरोबर आहे. इथपर्यंत लक्षात आलं? येस सर. नीट समजून घ्या. कार्डियाक आउटपुट म्हणजे काय की एका मिनिटाला जितकं ब्लड हा हृदयातनं बाहेर फेकलं जातंय त्याला म्हणायचं कार्डियाक आउटपुट. हे बघा, आता दुसऱ्या भाषेमध्ये समजून सांगतो तुम्हाला. समजून घ्या, एक मोठं कुंड आहे. कुंड कळतं तुम्हाला, हौद म्हणतात त्याला मराठीमध्ये. मोठा हौद आहे आणि त्या हौदमध्ये काय म्हणू आपण त्याला, पूर्णपणे पाणी भरलेलं आहे. त्या हौदात पूर्णपणे पाणी भरलेलं आहे. मग आता तुम्हाला आपण असं समजू की एक बादली दिली, बरोबर आहे. आता तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही समजा भरपूर प्रकारच्या बादल्या आहेत तिथं, एक छोटी, एक मोठी, एक खूप मोठी, एक 20 लिटरची, एक 10 लिटरची, एक 5 लिटरची, एक 50 लिटरची. आता तुमच्यात माझ्यात जेवढी कॅपॅसिटी असेल तेवढी आपण बादली उचलू, ठीक आहे, म्हणजे रिक्वायरमेंट जेवढी असणार आहे तेवढी. मग आपण एका वेळेस बादली बुचकून काढलं पाणी बाहेर, एकाच वेळेस, सिंगल वेळेस, हा, तर तो काय झाला मित्रांनो, दॅट इज अ, बोला, स्ट्रोक व्हॉल्यूम झाला तो. बरोबर आहे. आणि आपल्याला 1 मिनिटाचा अवधी दिला गेला आणि एका मिनिटात आपण जेवढ्या वेळा बादल्या बुचकून तिथं त्या हौदातनं पाणी काढू, तो काय झाला मित्रांनो, कार्डियाक आउटपुट झाला. कळलं लक्षात मग आता तुम्हाला? स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय, एका दमात किती निघतंय, म्हणजे एका मुवमेंटमध्ये, एका कॉन्ट्रॅक्शन्स मध्ये किती निघतंय त्याला स्ट्रोक व्हॉल्यूम. आणि एका मिनिटात किती पाणी काढलं जातंय, पाणी काढलं जातं म्हणजेच काय, एका मिनिटात किती ब्लड तिथून हृदयाद्वारा पंप केलं जातंय त्याला कार्डियाक आउटपुट म्हणायचे. लक्षात आलं तुम्हाला आता? येस सर. आणि फिलिंग प्रेशर म्हणजे काय ते नीट समजून घ्या. हा, फिलिंग प्रेशर म्हणजे काय ते नीट समजून घ्या. मग आपण डिटेल या ठिकाणी या ज्या विषयाबद्दल आजची चर्चा सुरू करणार आहोत. हे बघा, फ्रँक स्टार्लिंग लॉ किंवा स्टार्लिंग लॉ म्हटलं जात असतं. तर स्टार्लिंग लॉने काय सांगितलं आपल्याला की जो काही फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन असणार आहे, जो काही हृदयाचा फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन असणार आहे, हा कशावर डिपेंड आहे, ऑन स्ट्रेचिंग ऑफ वेंट्रिकल्स किंवा मायोकार्डियल टिश्यू. बरोबर आहे. किंवा फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेचिंग ऑफ वेंट्रिकल्स. की बाबा वेंट्रिकल किती स्ट्रेच होत आहेत, समजून घ्या. हा परत वेंट्रिकल आणलेला आहे, हा किती स्ट्रेच होतोय, बरोबर आहे. हा जितका स्ट्रेच होईल तेवढ्या प्रमाणात कार्डियाक फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन असणार आहे, त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार. मग आता जर का कार्डियाक आउटपुट काही कारणांमुळे
किंवा त्या ठिकाणी पाहिजे तसा मेंटेन केला जात नाहीये. मग सिम्पॅथेटिक सिस्टम ऍक्टिव्हेट होणार आहे आणि सिम्पॅथेटिक सिस्टम ऍक्टिव्हेट झाली, बीटा 1 रिसेप्टर स्टिम्युलेट झाले तर तुम्हाला माहिती मित्रांनो फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढणार आहे. बरोबर आहे. परंतु सायमल्टेनियसली या ठिकाणी काय आहे, आपण असं समजू कॉन्ट्रॅक्शन पाहिजे तशी नाहीये. मग फिलिंग प्रेशर कशा पद्धतीने वाढवला जातो? फिलिंग प्रेशरसाठी या ठिकाणी वॉसो कन्स्ट्रिक्शन होणार आहे मित्रांनो. ज्या आपल्या आर्टरीज आणि वेन्स आहेत यांचं वॉसो कन्स्ट्रिक्शन होणार आहे. आणि जर का वॉसो कन्स्ट्रिक्शन झाला तर प्रेशर वाढतो. कशा पद्धतीने ते नीट समजून घ्या. हे बघा, आपण अंगणामध्ये सगळ्यांनी लहानपणापासून ते आजपर्यंत अंगणामध्ये आपण पाणी मारतो, नळीने पाणी मारतो. बरोबर आहे. आता समजून घ्या, ही नळी आहे, मला जवळच पाणी मारायचंय. ठीक आहे. तर मग मी नळी अशी धरून असं पाणी मारतो. बरोबर आहे. परंतु मी आहे तेवढ्या अंतरावरून लांबवर पाणी मारायचंय, तर मग मी नळीला काय करतो मित्रांनो, काय करतो, असं बोट लावतो पुढे, नळीच्या तोंडाला बोट लावतो. का लावतो बोट? तर या ठिकाणी हे बोट लावल्या कारणामुळे या नळीचा जो काही इकडचा जो व्हॉल्यूम आहे तो चेंज होतोय का? हा इथला नळीमधले जे फ्लो आहे त्या फ्लोचा व्हॉल्यूम चेंज होतोय का? नाही होते. परंतु बोट लावल्या कारणामुळे नळीचा डायमीटर काय होतोय मित्रांनो? डायमीटर काय होतोय? कमी होतोय. आणि या इथून जो फ्लो आहे तो फ्लो काही ना काही प्रेशर क्रिएट करतो आणि या कन्स्ट्रिक्शनमुळे ती नळीचं काय म्हणू आपण त्याला, प्रेशर जो आहे, बरोबर आहे ना, ती चिरकांडी लांबपर्यंत जाते. त्याच्या मागचं कारण काय आहे? आपण एक प्रकारे या ठिकाणी कन्स्ट्रिक्टर लावलेला आहे. ठीक आहे. म्हणजे काय झालं, प्रेशर वाढलेलं आहे. अगदी त्याचप्रमाणे ज्यावेळेस व्हेंट्रिकल्स असणार, आता प्रेशर या ठिकाणी फिलिंग प्रेशर वाढतं. कारण काय, या वेन्स ज्या आहेत हार्टकडे ड्रेन करणारे यांचं वॉसो कन्स्ट्रिक्शन झालं, त्यामुळे इकडचा जो प्रेशर तो वाढतोय. हा प्रेशर व्हेंट्रिकल्सवर ज्यावेळेस जातोय तर बघा, व्हेंट्रिकल्स मधला प्रेशर वाढतोय. कसा वाढतोय? कारण हा प्रेशर वाढलाय आणि या वाढलेल्या प्रेशरमुळे या ज्या कार्डियाक टिश्यू असतील या काय होणार मित्रांनो, स्ट्रेच होणार आहेत आणि त्या कन्स्ट्रिक्ट होणार आहेत. त्याला म्हणायचं इन्क्रीज फिलिंग प्रेशर. या वॉसो कन्स्ट्रिक्शनमुळे हृदयामधली आपल्याला फिलिंग प्रेशर वाढवून घ्यावं लागलं. आता जर समजा हार्ट ऍडेक्वेटली पंप करत असेल तर या ठिकाणी फिलिंग प्रेशर वाढवून घ्यायची गरज आहे का? मित्रांनो कळतंय का? हो सर. मग फिलिंग प्रेशर वाढवून घ्यायची गरज आहे का? ज्यावेळेस हार्ट पाहिजे तेवढ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्शन करत असेल तेव्हा नाहीये. मग या ठिकाणी दोन गोष्टी केल्या जातील. एक तर कॉन्ट्रॅक्शन वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल जेणेकरून कार्डियाक आउटपुट मेंटेन करण्याचा प्रयत्न केला जाईल, किंवा तो जर मेंटेन होत नसेल तर फिलिंग प्रेशर वाढवला जाईल जेणेकरून या व्हेंट्रिक्युलर मसल स्ट्रेच होतील आणि त्या जेवढ्या स्ट्रेच होतील फ्रँक स्टार्लिंग लॉ नुसार तेवढा फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन जास्त राहील. फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन जास्त राहील म्हणजे कार्डियाक आउटपुट जास्त असणार. लक्षात आलं तुम्हाला? येस सर. मग आता गोष्ट अशी आहे की या ठिकाणी काही बेसिक टर्मिनॉलॉजी आहेत त्या आपल्याला समजून घ्यायचं महत्वाचं आहे. या ठिकाणी कॅपॅसिटन्स वेसल्स कोणाला म्हणायचं? कॅपॅसिटन्स वेसल्स कोणाला म्हणायचं? तर कॅपॅसिटन्स वेसल्स हा टर्मिनॉलॉजी वापरला जाईल तर ते वेन्स आणि वेन्यूल्स यांच्याशी संबंधित असणार आहे. आणि रेझिस्टंट वेसल्स कोणाला म्हणायचं आहे? तर रेझिस्टन्स वेसल ह्या आर्टरीज आणि आर्टेरिओलार्स ज्या असणार आहेत त्यांना म्हटलं जाणार आहे. बरोबर आहे. कारण कॅपॅसिटन्स वेसल्स काय म्हटलं जातं की पुलिंग झाल्यानंतर याच्यात खास मित्रांनो सिम्पॅथेटिक टोन यांना पण आहे वेन्सला, परंतु जास्त कोणाला आहे? आर्टरीजला असतो. म्हणून आर्टरीला रेझिस्टन्स क्रिएट केला जाऊ शकतो आणि वेन्स मध्ये कॅपॅसिटी होऊ शकते की दे कॅन पुल द ब्लड और दे कॅन स्टोअर द ब्लड. म्हणून यांना वेन्सला कॅपॅसिटन्स वेसल्स म्हटलं जातं आणि आर्टरीजला रेझिस्टन्स वेसल्स म्हटलं जात असतं. ठीक आहे. परत पुढची टर्मिनॉलॉजी आहे प्रीलोड. यापूर्वी 2-3 वेळा आपण प्रीलोड चर्चा केलेली आहे.
तर प्रीलोड म्हणजे काय ते एकदा परत समजू. इट इज एंड डायस्टोलिक प्रेशर. आता नीट समजून घ्या मित्रांनो, एंड डायस्टोलिक प्रेशर असणार त्याला आपल्याला प्रीलोड म्हणायचं. आता हे कसं आहे हे बघा, सगळ्यात महत्वाचं, हे आपलं हार्ट आहे असं समजा. हार्ट मध्ये बर का, राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल आहे. राईट ॲट्रियम मध्ये सुपेरियर वेना क्यावा आणि इन्फेरियर वेना क्यावा हे दोघं ड्रेन करत असतात. या दोघांद्वारे ड्रेन झालेलं जे काही ब्लड असणार आहे ते या ठिकाणी जी ट्रायकस्पिड वॉल असते, ट्रायकस्पिड वॉल असते, या ट्रायकस्पिड वॉल द्वारा ते ब्लड राईट वेंट्रिकल मध्ये येत असतं. राईट वेंट्रिकलचं जे काही ब्लड असणार आहे ते त्याला आपण पल्मनरी आर्टरीज म्हणू. त्या पल्मनरी आर्टरीज द्वारा लंग्स कडे पाठवलं जाणार आहे. या ठिकाणी पल्मनरी वॉल असणार आहेत. काय असणार आहेत मित्रांनो? पल्मनरी व्हाल्व्स असणार आहेत. मग लंग कडनं जे ऑक्सिजनेशन होण्यासाठी हे डिऑक्सिजनेटेड ब्लड येतंय आणि हे ब्लड लंग्स कडे ऑक्सिजनेशन साठी पाठवलं जातं. लंग्स कडनं ऑक्सिजनेटेड झालेलं ब्लड लेफ्ट ॲट्रियम मध्ये पल्मनरी व्हेन द्वारा येत असतं. पल्मनरी व्हेन द्वारा येत असतं. हे बघा या ठिकाणी उलट आहे. शरीरातली एकमेव पल्मनरी आर्टरी ही अशी आर्टरी असणार आहे की जी डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते, की जी डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. आणि एकमेव अशी वेन असणार आहे ती पल्मनरी वेन की जी ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करत असते, की जी ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करत असते. मग आता पल्मनरी वेनने या ठिकाणी लेफ्ट ॲट्रियम मध्ये ब्लड ड्रेन केलेलं आहे. मग लेफ्ट ॲट्रियम मधून लेफ्ट वेंट्रिकल मध्ये या ठिकाणी मायट्रल वॉल असणार आहे. मायट्रल वॉल द्वारा त्या ठिकाणी ब्लड लेफ्ट वेंट्रिकल मध्ये येणार आहे. आणि लेफ्ट वेंट्रिकल मधलं जे काही ब्लड असणार आहे ते ॲओर्टा द्वारा, इथं ॲओर्टिक वॉल असणार आहे, ॲओर्टिक वॉल असणार आहे. ॲओर्टिक वॉल द्वारा सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जाणार आहे. सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जाणार आहे. ठीक आहे. तर आता बघा नीट समजून घ्या, प्रीलोड म्हणजे काय, की इट इज अ एंड डायस्टोलिक प्रेशर. काय प्रीलोड म्हणजे काय? इट इज एंड डायस्टोलिक प्रेशर. आता ज्यावेळेस एक कार्डियक सायकल असते ती 0.08 सेकंदाची असते, तर त्यावेळेस काय होत असतं मित्रांनो, सिस्टोल होत असतो आणि डायस्टोल होत असतो. आता सिस्टोल म्हणजे काय आणि डायस्टोल म्हणजे काय? तर सिस्टोल मध्ये काय असतं मित्रांनो, कॉन्ट्रॅक्शन्स होणार आहेत. मायोकार्ड, ॲट्रियम आणि वेंट्रिकल्स रिदमिक कॉन्ट्रॅक्शन्स असतात, त्यांचं कॉन्ट्रॅक्शन्स होणार आहे. सिस्टोल मध्ये कॉन्ट्रॅक्शन होणार आहे आणि जे काही ब्लड ॲट्रियम मध्ये असेल ते ब्लड वेंट्रिकल्स मध्ये फेकलं जाणार आहे. आणि जे काही वेंट्रिकल्स मधलं ब्लड असणार आहे ते एक तर लंग्स कडे फेकलं जाईल किंवा सिस्टेमिक सर्क्युलेशन कडे फेकलं जाणार आहे. मग ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्शन्स होत आहेत त्यावेळेस मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्शन्स होत आहेत, त्यावेळेस ब्लड जे गोळा झालं असेल ते इजेक्ट होणार आहे, हार्ट मधनं पंप केलं जाणार आहे. आणि ज्यावेळेस डायस्टोल होणार आहे त्यावेळेस काय होतं मित्रांनो, वेंट्रिकल्स मध्ये ब्लड येणार आहे. तर मग या ठिकाणी सुपिरियर वेना किंवा इन्फेरियर वेना किंवा आणि पल्मनरी वेन्स द्वारा ब्लड ॲट्रियम मध्ये येतं आणि डायस्टोल मध्ये मग या ठिकाणी वेंट्रिकल्स मधलाही प्रेशर कमी झालेला असतो. थोडा ॲट्रियम पहिले कॉन्ट्रॅक्ट होतो आणि त्याच्यानंतर वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होत असतात. मग ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर या वॉल्स ओपन होतात आणि वेंट्रिकल्स मध्ये ब्लड जात असतं. आणि वेंट्रिकल मध्ये ब्लड केव्हा जाईल, कारण वेंट्रिकल्स एम्प्टी आहेत, त्यामुळे आता वेंट्रिकल्स भरले जातील. आता सुरुवातीचा प्रेशर जो असणार आहे तो अर्ली डायस्टोल असणार आहे. त्यावेळेस प्रेशर कसा असेल, वेंट्रिकल्सचा कमी असणार आहे. परंतु ज्यावेळेस मग त्याच्यामध्ये पोरिंग ऑफ ब्लड होतंय ॲट्रियम द्वारा, त्यावेळेस त्याला आपल्याला काय म्हणायचं, फिलिंग प्रेशर. कुठे गेला, पुसला गेला, की बाबा भरलं जातंय. ते का भरलं जाणार आहे मित्रांनो, कारण या ठिकाणी त्या वेंट्रिकल्स ज्यावेळेस व्हॉल्यूम त्याच्यामध्ये जाणार आहे त्याच वेळेस त्या वेंट्रिकलचं स्ट्रेचिंग होणार आहे. बरोबर आहे मित्रांनो, किती जबरदस्त आहे. समजा एवढा तो काय म्हणतो त्याला वेंट्रिक्युलर मास असणार आहे, डायमीटर असणार आहे. आता त्याच्यात ब्लड येतंय म्हणजे ते स्ट्रेच होतंय आणि ते स्ट्रेच झालं. आता प्रॉपर्टी ना
मायोकार्डियल टिश्यूची कॉन्ट्रॅक्टिबिलिटी ही त्याची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे प्रेशर क्रिएट होणार आहे, स्ट्रेचिंग ऑफ मसल होणार आहे आणि ज्यावेळेस या वेंट्रिकलची कॅपॅसिटी पूर्ण होऊन जाते किंवा इथलं ब्लड जेवढं आहे तेवढं इथे येऊन जात आहे, त्यानंतर मग त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन्स होणार आहे आणि कॉन्ट्रॅक्शन्स मध्ये वेंट्रिकल्स मधलं जे काही ब्लड असेल ते एक तर पल्मनरी आर्टरीजद्वारा लंग्सला दिलं जाईल किंवा अॉर्टाद्वारा त्या ठिकाणी सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये फेकलं जाणार आहे. इथपर्यंत लक्षात आलं. मग आता प्री लोड म्हणजे काय, की ज्यावेळेस या ठिकाणी सुरुवातीला डायस्टोल मध्ये ब्लड रिसिव्ह करतोय आणि ज्यावेळेस डायस्टोल संपणार आहे, ज्यावेळेस डायस्टोल संपणार आहे त्यावेळेस या ठिकाणी वेंट्रिकल्स मध्ये एक तर जो काही व्हॉल्यूम असणार आहे, ब्लडचा जो व्हॉल्यूम असणार आहे, एक तर तो व्हॉल्यूम किंवा त्या व्हॉल्यूमद्वारा जो प्रेशर क्रिएट केला जातोय त्या प्रेशरला एंड डायस्टोलिक प्रेशर म्हणतात किंवा प्रीलोड म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो, एक तर एंड डायस्टोलिक प्रेशर म्हणतात किंवा प्रीलोड म्हणतात. लक्षात आलं तुम्हाला? हो सर. परत एकदा सांगतो, प्रीलोड म्हणजे काय. प्रीलोड म्हणजे काय, वेंट्रिकल्स मध्ये डायस्टोलच्या वेळेस जो प्रेशर असणार आहे ब्लडचा किंवा जो व्हॉल्यूम असणार आहे ब्लडचा, या दोघांना त्याचा प्रीलोड म्हणायचं आहे मित्रांनो. म्हणून प्रीलोड वरनं डायस्टोलिक ब्लड प्रेशर आपल्याला कन्सिडर केला जातो की डायस्टोल मध्ये जो ब्लड प्रेशर असतो तो का कमी असतो. डायस्टोल मधला ब्लड प्रेशर कमी असेल तरच वेंट्रिकल्स तिथं भरले जातील, म्हणून डायस्टोल हा कमी असतो. सिस्टोल मध्ये प्रेशर जास्त झाला म्हणून सिस्टोलिक आउटपुट आपल्याला जास्त पाहायला मिळेल, कार्डियाक आउटपुट जास्त पाहायला मिळेल, म्हणून सिस्टोलिक ब्लड प्रेशर हा जास्त असणार आहे, डायस्टोलिक ब्लड प्रेशर हा कमी असणार आहे. मग आता जर डायस्टोलिक ब्लड प्रेशर वाढत जायला लागला याचा अर्थ काय होतो मित्रांनो, दोन गोष्टी होतात. एक म्हणजे प्रेशर वाढत जातोय किंवा त्या ठिकाणी वेंट्रिकल्स मधला व्हॉल्यूम वाढत जातोय. नीट समजून घ्या, वेंट्रिकल्स मधला व्हॉल्यूम वाढत जातोय. आता ह्या दोन गोष्टी समजून घ्या की प्रेशर किंवा व्हॉल्यूम दोघांपैकी एक गोष्ट किंवा दोघं गोष्टी जरी वाढल्या तरी आपण त्याला प्रीलोड वाढला असं म्हणायचंय. बघा मित्रांनो, टॉपिक खूप महत्वाचा आहे. आजचं लेक्चर हे सगळ्यांनाच पूर्ण करायचंय, बरोबर आहे. तर प्रीलोड केव्हा वाढतोय, एक तर प्रेशर वाढतोय. प्रेशर केव्हा वाढणार आहे मग मित्रांनो, सांगा मला, प्रेशर केव्हा वाढणार आहे, वेंट्रिकल मधला प्रेशर केव्हा वाढेल, ज्यावेळेस या वेसल्स जे आहेत ड्रेन कोण करताय, या वेसल्स करतायत, यांचं वॉसो कन्स्ट्रिक्शन झालं असेल तर प्रेशर वाढणार. खरं आहे का खोटं आहे? येस सर. बरोबर आहे. मग आता व्हॉल्यूम केव्हा वाढणार आहे, व्हॉल्यूम केव्हा वाढणार आहे, व्हॉल्यूम केव्हा वाढेल मित्रांनो, ज्यावेळेस या ठिकाणी आपण बाहेरून ब्लड दिलेलं आहे किंवा बाहेरून त्या ठिकाणी फ्लुइड ऍडमिनिस्ट्रेट केलेलं आहे त्यावेळेस व्हॉल्यूम वाढतोय. म्हणजे जेव्हाही ब्लड व्हॉल्यूम वाढतोय म्हणून फक्त त्याच कारणामुळे नाही, इतर कुठलेही कारण असतो, त्या कारणांमुळे जर का या ठिकाणी व्हॉल्यूम वाढतोय तरी सुद्धा त्याला आपण म्हणायचं प्रीलोड वाढला आहे. आणि जर का प्रेशर वॉसो कन्स्ट्रिक्शन झालं असेल तरी आपण त्या ठिकाणी म्हणायचं प्रीलोड वाढलेला आहे. इथे लक्षात मित्रांनो, दोन गोष्टी महत्वाच्या रिगार्डिंग द प्रीलोड. प्रेशर क्रिएटेड बाय द ब्लड विच इज प्रेझेंट ऍट द एंड ऑफ डायस्टोल. त्या ब्लड द्वारा जो प्रेशर क्रिएट केला जाणार आहे डायस्टोल मध्ये किंवा वेंट्रिकल्स वर ऍट द एंड ऑफ डायस्टोल, त्याला आपल्याला प्रीलोड म्हणायचंय. किंवा जितका अमाऊंट किंवा जेवढा व्हॉल्यूम असणार आहे ब्लडचा वेंट्रिकलच्या एंडला, आपल्या डायस्टोलच्या एंडला, त्याला आपल्याला प्रीलोड म्हणायचंय. लक्षात आलं? हो सर. मग आता माझा एक प्रश्न आहे, जर आपल्याला प्रीलोड कमी करायचा असेल तर आपण काय उपाययोजना करू शकतो? डायलेटेशन ऑफ द वेन्स. बरोबर, एकदम बरोबर. वॉसोडायलेटर्स देऊ शकतो आपण, नाहीतर मग डायरेटिक्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड, एकदम छान मित्रांनो. माफ करा, तुम्हाला हे माहिती आहे, परंतु काय मला अशी सवय, तुम्हालाही माहिती आहे, आय नो दॅट यू नो एव्हरीथिंग, बट काय मित्रांनो, आपल्याला एक वेगळ्या लेवलने कन्सेप्ट समजून घ्यायची.
तर मग आता आपल्याला जर प्रीलोड कमी करायचं असेल तर मग आपल्याला वॉसो डायलेटार्स द्यायचे, तिचे वेन्सला म्हणा किंवा आर्टरीला डायलेट करतील, वॉसो डायलेटर्स द्यायचे. आणि जर व्हॉल्यूम कमी करायचं असेल तर मग आपल्याला डायुरेटिक्स द्यायचे. राहील लक्षात मित्रांनो? प्रीलोड कशा पद्धतीने कमी होईल? वॉसो डायलेटर्स किंवा डायुरेटिक्स. ठीक आहे. मग आता आफ्टर लोड म्हणजे काय? आता हे असंच राहू देतो मी, फक्त इथं प्रीलोडचं पुसून टाकतो. आफ्टर लोड म्हणजे काय? प्रीलोड वरनं काय डिटरमाइन होईल मित्रांनो? ब्लड प्रेशरचा डायस्टोल होईल का सिस्टोल होईल? डायस्टोल होणार आहे, बरोबर एकदम. तर मग आता एक लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस बीटी देत असतो एखाद्या पेशंटला, ब्लड ट्रान्सफ्युजन करत असतो, मग त्यावेळेस आपण काय करतोय? पेशंटला व्हॉल्यूम, त्याचा व्हॉल्यूम काय करतोय? व्हॉल्यूम वाढवतोय. म्हणून अर्धी बीटी झाल्यानंतर आपण काय करतो मित्रांनो? या ठिकाणी पेशंटला लॅसिक्स देत असतो, इंट्राव्हेनस. हा, डायरेटिक्स देत असतो, जेणेकरून आपल्याला व्हॉल्यूम वाढवणार आहे, पण तो आपल्याला कमी करायचा आहे, म्हणून आपण या ठिकाणी डायरेटिक्स देऊन टाकतो, जेणेकरून या ठिकाणी जो एंड डायस्टोलिक प्रेशर आहे तो वाढला नको पाहिजे. तो जर वाढला तर कदाचित या ठिकाणी तो पेशंट अॅनिमियाचा असणार आहे. मुळातच त्याच्या अॅनिमियामध्ये असल्यानंतर तिथं त्याचं हायर आउटपुट असल्या कारणामुळे, त्या ठिकाणी डिमांड जास्त असल्या कारणामुळे हाय आउटपुट फेल्युअर होऊ शकतो. त्याच्यात आपण जर व्हॉल्यूम वाढून टाकला तर पेशंट कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर मध्ये किंवा अॅक्यूट हार्ट फेल्युअर मध्ये लँड होऊ शकतो. मग तो अवॉइड करायचा आहे, म्हणून आपण या ठिकाणी लॅसिक्स ठोकतोय पेशंट. ठीक आहे. तर मग आता आफ्टर लोड म्हणजे काय? आफ्टर लोड म्हणजे इट इज अ रेजिस्टन्स, इट इज अ रेजिस्टन्स against which heart has to pump. म्हणजे हा असा रेजिस्टन्स असणार आहे की ज्याच्या विरुद्ध हृदयाला पंप करावं लागणार आहे, ताकद लावावी लागणार आहे, त्याला म्हणायचं आफ्टर लोड. मग आता हार्टला मित्रांनो ताकद केव्हा लावावी लागणार आहे? ज्यावेळेस त्याला सिस्टोल होणार आहे, ज्यावेळेस त्याचं कॉन्ट्रॅक्शन होणार आहे, त्यावेळेस त्याला ताकद लावावी लागेल. पण ही ताकद कशावर डिपेंड राहणार आहे? हे बघा, ही ताकद सगळ्यात महत्वाचं व्हेंट्रिक्युलर फिलिंगवर डिपेंड असणार आहे, की बाबा स्ट्रेचिंग किती झाली, मायोकार्डियमची स्ट्रेचिंग किती झालेली, याच्यावर डिपेंड असणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की त्याला ते ब्लड जे असणार आहे ते व्हेंट्रिकल्स मधनं बाहेर फेकण्यासाठी बाहेरच्या वातावरणात, म्हणजे ॲओर्टामध्ये आणि पल्मनरी आर्टरीमध्ये किती प्रेशर आहे. जर का तो प्रेशर जास्त असेल तर त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर या ठिकाणी व्हेंट्रिकल्स द्वारा जर प्रोड्यूस केला गेला तर आणि तरच या ठिकाणी व्हेंट्रिकल्स मधलं ब्लड बाहेर इजेक्ट होणार आहे, नाही तर होणार नाहीये. ऍक्च्युली असं होत नाही. परमेश्वराने ती लीलाच रचून ठेवलेली की इथून ते ब्लड बाहेर फेकलंच जाणार आहे. पण तो जो काही त्या ठिकाणी रेजिस्टन्स याला सहन करावा लागतोय, कोणाला? व्हेंट्रिकलला सहन करावा लागतोय ना, की तर व्हेंट्रिकल्सलाच मग खूप जास्त प्रमाणात प्रेशर क्रिएट करावं लागणार आहे. पण मात्र हा कशावर आहे? कशावर डिपेंड असणार आहे? रेजिस्टन्स अगेन्स्ट विच हार्ट हॅज टू पंप, त्याला म्हणायचं आफ्टर लोड. मग आता आफ्टर लोड केव्हा जास्त राहील मित्रांनो? ज्यावेळेस या ठिकाणी वॉसो कन्स्ट्रिक्शन झालं असणार आहे, आर्टरीचं वॉसो कन्स्ट्रिक्शन झालं असेल, त्यावेळेस हा आफ्टर लोड जास्त असणार आहे, त्यावेळेस हा आफ्टर लोड जास्त असणार आहे. मग अशा वेळेस आपल्याला जर का आफ्टर लोड कमी करायचा असेल तर मग आपण काय करणार आहोत परत मित्रांनो? वॉसोडायलेटर्स देणार. एकदम बरोबर, खूप छान. तर मित्रांनो हे झाला प्रीलोड आणि आफ्टर लोड, बरोबर आहे. लक्षात घ्या, डायस्टोल मध्ये ब्लड ऍक्सेप्ट होतं व्हेंट्रिकल्स कडे किंवा हार्ट कडे, आणि सिस्टोल मध्ये ते इजेक्ट होणार आहे. त्यानंतर इजेक्ट होणाऱ्यावरनं आठवलं, इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे काय? इजेक्शन फ्रॅक्शन हा पर्सेंटेज मध्ये दाखवला जात असतो. इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे पर्सेंटेज ऑफ अमाउंट ऑफ ब्लड जेवढं आहे व्हेंट्रिकल्स मध्ये त्याच्या किती पर्सेंट ब्लड हे अमाउंट ऑफ ब्लड, पर्सेंटेज ऑफ अमाउंट ऑफ ब्लड विच pumped during each systole.
प्रत्येक सिस्टोलला व्हेंट्रिकल्स मध्ये जेवढ्या प्रमाणातलं ब्लड आहे त्याच्या किती पर्सेंट ब्लड हा पंप होतोय त्याला म्हणायचं इजेक्शन फ्रॅक्शन. मग आपण त्याला लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इजेक्शन फ्रॅक्शन म्हणत असतो. हा नॉर्मली 55% ते 70% असतो. म्हणून मोस्टली तो 60 ते 65% जो काही असणार आहे त्याला नॉर्मल कन्सिडर केलं जात असतं. हा नॉर्मल इजेक्शन फ्रॅक्शन असतो. ठीक आहे. आता इजेक्शन फ्रॅक्शन कशावर डिपेंड राहील बरं मित्रांनो, कोण सांगतं? व्हेंट्रिकल सर. हा, पण व्हेंट्रिकल्सच्या काय? कॉन्ट्रॅक्शन ऑफ बरोबर. फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वर तो डिपेंड असतो. बरोबर आहे. त्याच्या फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वर तो डिपेंड असतो. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आता आपण ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट होत्या त्या पण थोड्याशा महत्वाच्या होत्या की त्या आपल्याला पुढे जेव्हा आपण कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम शिकतो किंवा इतर तुम्ही मेडिसिनचा अभ्यास कराल त्यावेळेस कामात येऊ शकतात. मग आता या ठिकाणी हा जो हार्ट फेल्युअर आहे याचे दोन प्रकार असतात मित्रांनो. एक म्हणजे 50 ते 80 वयोगटातला जो हार्ट फेल्युअर असतो तो हार्ट फेल्युअर वेगळा असतो आणि एक 18 ते 25 वयातला हार्ट फेल्युअर असतो तो वेगळा असतो. याची ट्रीटमेंट वेगळी आणि याची ट्रीटमेंट वेगळी आहे. म्हणजे मला विनोद केला सर, जस्ट टाइमपास. हा जो हार्ट फेल्युअर आहे याच्याशी आपल्याला काही शिकायची गरज नाहीये. बरोबर आहे. हा हार्ट फेल्युअर वेगळा असणार आहे, त्याचे कारण वेगळे असणार आहेत. आपल्याला जो अभ्यासाचा हार्ट फेल्युअर आहे तो 50 ते 80 वयोगटातला जो हार्ट फेल्युअर होणार आहे तो आपल्याला हार्ट फेल्युअर आहे. ऍक्च्युली याच्या पहिले सुद्धा हार्ट फेल्युअर होऊ शकतं. बरोबर आहे. मग आता हार्ट फेल्युअर मध्ये काय असतं की सगळ्यात महत्वाचं जे माइल्ड स्वरूपातला हार्ट फेल्युअर असणार, माइल्ड हार्ट फेल्युअर. आता माइल्ड म्हणजे काय मित्रांनो, हार्ट फेल्युअर मध्ये काय असतं की पेशंटचं हृदयाची पंपिंग जी आहे, पंपिंग जी आहे ही इतकीच आहे की ऍट रेस्ट तो जो काही बॉडीचा रिक्वायरमेंट असणार, ऍट रेस्ट रिक्वायरमेंट इज फुलफिल्ड. पेरिफेरीची जो ब्लडचा रिक्वायरमेंट असेल तो या पंपिंग द्वारा ऍट रेस्ट म्हणजे कार्यकर्ता आराम करतोय त्यावेळेस या ठिकाणी त्याची ती रिक्वायरमेंट फुलफिल केली जाणार आहे. बरोबर आहे. परंतु जर का या ठिकाणी कार्यकर्त्याने एक्झर्शन केला, मग ते कुठल्याही प्रकारचा असो, फिजिकल किंवा मेंटल, त्यावेळेस मग एक्झर्शनच्या वेळेस काय होतंय मित्रांनो, पंपिंग इम्पेअर्ड आहे परंतु इतकी पण इम्पेअर्ड नाही की ती रेस्टिंगला तिथं फुलफिलमेंट करू शकत नाहीये, करते. परंतु जर काही तर एक्झर्शन झालं तर एक्झर्शन झाल्यानंतर O2 डिमांड म्हणा किंवा ब्लड रिक्वायरमेंट या ठिकाणी वाढते. मात्र या वाढलेल्या रिक्वायरमेंटला ज्यावेळेस हार्ट फुलफिलमेंट करू शकत नाही त्यावेळेस हार्ट फेल्युअर मध्ये होणार आहे आणि त्याला आपल्याला म्हणायचं माइल्ड हार्ट फेल्युअर. लक्षात आलं का? आता समजून घ्या, मी आता चालतो फिरतो बोलतो वगैरे, परंतु जर समजा मी खूप जास्त प्रमाणात काही धावपळ वगैरे करायला लागलो आणि त्यावेळेस माझ्या पेरिफेरल ऑर्गन्सला किंवा माझ्या सर्वच ऑर्गन्सला पाहिजे तेवढ्या प्रमाणात ब्लड मिळत नाही आणि त्यावेळेस हार्ट डिकम्पेन्सेट मध्ये जातो, पंपिंग फेल होत असते, त्याला म्हणायचं माइल्ड हार्ट फेल्युअर. त्याला म्हणायचं माइल्ड हार्ट फेल्युअर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की या ठिकाणी काय आपण वारंवार चर्चा करतोय की कार्डियाक आउटपुट जो आहे तो अफेक्ट होतोय. कार्डियाक आउटपुट हा अफेक्ट होत असतो. तर मग आता हा जो कार्डियाक आउटपुट असतो ना मित्रांनो, हा जो कार्डियाक आउटपुट असतो हा 3 गोष्टींवर डिपेंड करत असतो. बरोबर आहे. एक म्हणजे प्रीलोड की बाबा हार्ट मध्ये प्रीलोड किती आहे. दुसरा म्हणजे आफ्टर लोड. आता आपण चर्चा केली की प्रीलोड आणि आफ्टर लोडवर कार्डियाक आउटपुट कसा अफेक्ट करतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. जर समजा प्रीलोड पण नॉर्मल आहे, आफ्टर लोड पण नॉर्मल आहे आणि व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन जर कमी झाले तर कार्डियाक आउटपुट काय होईल मित्रांनो,
कमी ऑटोमॅटिक कमी होऊन जाणार आहे. तसंच इथं आफ्टर लोड जर जास्त असेल, मात्र या दोघं गोष्टी नॉर्मल असतील तरी कार्डियाक आउटपुट अफेक्ट होऊन जाणार आहे. जर प्री लोड जास्त असेल आणि या दोघं गोष्टी जास्त असतील तरी सुद्धा कार्डियाक आउटपुट अफेक्ट होऊन जाणार आहे. परंतु गंमत काय असते मित्रांनो, हार्ट फेल्युअर मध्ये बिगिनिंग कोणीही करो, प्री लोडने करो किंवा आफ्टर लोडने करो किंवा व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन, या तिघांपैकी कोणामध्ये जरी एक गोष्ट त्या ठिकाणी गडबड झाली तरी मात्र कालांतराने सगळ्याच गोष्टी अफेक्ट होऊन जातात. कालांतराने सगळ्याच गोष्टी अफेक्ट होऊन जाणार. हे कसं मी तुम्हाला थोड्या वेळाने समजून सांगतो. बघा, एक लक्षात घ्या, कार्डियाक आउटपुट हा प्री लोड, आफ्टर लोड आणि व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन जे असतात किंवा मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्शन जे असतात याच्यावर डिपेंड असतो. जर प्री लोड व्यवस्थित असेल, कॉन्ट्रॅक्शन व्यवस्थित असेल, आफ्टर लोड व्यवस्थित असेल तर कार्डियाक आउटपुट सुद्धा व्यवस्थित राहणार. लक्षात आलं का तुम्हाला हे मित्रांनो? येस सर. हो सर. मग आता गोष्ट काय आहे, या रबरचं काम झालेलं याला बाजूला ठेवू. मग आता गोष्ट काय की हार्ट फेल्युअर होण्यासाठीचा मेकॅनिझम काय असतो. सगळ्यात महत्वाचं दोन गोष्टी असतात की त्या हार्ट फेल्युअर करायला कारणीभूत असतात. पहिला म्हणजे व्हल्व्युलर डिसीज, म्हणजे ज्या वाल्वच्या डिसीज असतात, वाल्व डिसीज. आणि दुसरं महत्वाचं कारण असतं करोनरी आर्टरी डिसीज. ह्या दोन मुख्य कारणांमुळे या ठिकाणी हार्ट फेल्युअर आपल्याला पाहायला मिळत असतं. मात्र इथला जो काही इतर कारण जे आहेत ते इतर कारण काय आहेत ते नीट समजून घ्या. हा व्हेंट्रिकल्स आहेत आपले, ठीक आहे. हे काय आहे, व्हेंट्रिकल्स आहेत. जर का या ठिकाणी इनफ्लो म्हणजे व्हेंट्रिक्युलर इनफ्लो ऑब्स्ट्रक्शन असला तरी सुद्धा या ठिकाणी व्हेंट्रिकल्स मध्ये मग ब्लड येणार नाही आणि ब्लड आलं नाही तर आउटपुट मिळणार नाही. किंवा जर का व्हेंट्रिक्युलर आउटफ्लो ऑब्स्ट्रक्शन जर असला तरी सुद्धा या ठिकाणी व्हेंट्रिकल्स मधून ब्लड बाहेर फेकलं जाणार नाहीये. जर का या ठिकाणी व्हॉल्यूम ओव्हरलोड जर झाला तरी सुद्धा या ठिकाणी मग व्हेंट्रिकल्स द्वारा आउटपुट मेंटेन केला जाणार नाहीये. आणि जर का या ठिकाणी व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्टॅबिलिटी जी असणार आहे ही जर अफेक्ट झाली किंवा कमी झाली तरी सुद्धा या ठिकाणी मित्रांनो व्हेंट्रिकलच्या फंक्शनवर तो अफेक्ट करणार आहे. मग आता व्हेंट्रिक्युलर इनफ्लो ऑब्स्ट्रक्शन केव्हा होईल बरं? की ज्यावेळेस व्हेंट्रिकल मध्ये ब्लड येतं कुठून आहे? ऍट्रियम मधून येतंय मित्रांनो, बरोबर आहे. व्हेंट्रिकल्स मध्ये ब्लड कुठून येतंय? ऍट्रियम मधून येतंय. आणि ऍट्रियम मधलं ब्लड व्हेंट्रिकल्स मध्ये जाणं केव्हा थांबेल? की ज्यावेळेस त्या ठिकाणी मायट्रल किंवा ट्रायकस्पिड स्टेनोसिस असणार आहे. मायट्रल वॉल्व किंवा ट्रायकस्पिड वॉल्वचं स्टेनोसिस झालं असेल तर मग ब्लड जाणार आहे का इथं खाली? नाही. बरोबर आहे. त्यासोबत जर का या ठिकाणी आउटफ्लो ऑब्स्ट्रक्शन केव्हा पाहायला मिळेल मित्रांनो? ज्यावेळेस त्या ठिकाणी ॲओर्टिक स्टेनोसिस असणार आहे. ॲओर्टिक स्टेनोसिस असेल तर व्हेंट्रिकल्स मधून ब्लड बाहेर जाणार आहे का? इथं मायट्रल किंवा ट्रायकस्पिड स्टेनोसिस नाही जाणार आहे. आता व्हॉल्यूम ओव्हरलोड केव्हा होणार आहे? 2-3 गोष्टींमध्ये व्हॉल्यूम ओव्हरलोड होत असतो. आपण बाहेरून ट्रान्सफ्युजन खूप जास्त दिलं तर, किंवा हार्ट मध्ये काय होऊन जाणार आहे मित्रांनो समजून घ्या. हा हार्ट आहे, ठीक आहे. जर का इथं ऍट्रियल सेप्टल डिफेक्ट असेल म्हणजे इथं शंट आहे, मग या शंट मध्ये मग तो राईट टू लेफ्ट असो किंवा लेफ्ट टू राईट असो, कुठलाही असो, तरी मात्र या ठिकाणी व्हॉल्यूम वाढतोय. जर समजा राईट टू लेफ्ट असेल तर या ठिकाणी डिऑक्सिजनेटेड ऑक्सिजनेटेड मध्ये कंबाईन होतंय. तरी मात्र इथं लोड कोणाचा वाढला? मग लेफ्ट व्हेंट्रिकलचा. आणि जर का लेफ्ट टू राईट असेल तर मग ऑक्सिजनेटेड ब्लड इकडे डिऑक्सिजनेटेड मध्ये होतंय आणि मात्र लोड कुठला वाढला? राईट व्हेंट्रिकलचा. त्याचप्रमाणे व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असला, जर का व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असला
तरी या ठिकाणी सुद्धा एकमेकांचा ब्लड जे होणार आहे ते वेगवेगळ्या चेंबर्स मध्ये जाणार आहे. यासोबत जर का ॲओर्टिक रिगर्जिटेशन असलं, ॲओर्टिक रिगर्जिटेशन असलं म्हणजे आता ॲओर्टा मधनं काय असतं, व्हेंट्रिकल ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट होणार त्यावेळेस ॲओर्टातनं ब्लड बाहेर जातं. परंतु जर काही तर रिगर्जिटेशन असलं तर बाहेर गेलेलं ब्लड परत मागे व्हेंट्रिकल्स मध्ये येतं, तरी सुद्धा व्हेंट्रिकल्स मधला व्हॉल्यूम वाढणार आहे. म्हणून या कारणांमुळे मित्रांनो व्हेंट्रिक्युलर ची पंपिंग अफेक्ट होते आणि पेशंट हार्ट फेल्युअर मध्ये लँड होणार आहे. एकंदरीत जर का तुम्ही या तिघ कारणांकडे पाहिलं नीट मित्रांनो प्रेमाने, तर तुम्हाला कॉज कोण आहेत, या गोष्टींना अफेक्ट करणारे कारण काय आहेत, वाल्व्स आहेत, बरोबर आहे. म्हणून हार्ट फेल्युअरचे दोन मुख्य कारण काय सांगितले, एक तर वॉल इम्पेअरमेंट किंवा फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन कमी होत आहे किंवा मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिबिलिटी अफेक्ट होते. आता मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिबिलिटी जी असणार आहे ही दोन गोष्टींमुळे अफेक्ट होणार आहे. एक म्हणजे मायोकार्डियल इन्फॉर्क्शन, याच्यामुळे अफेक्ट होते. कारण काय असतं की मायोकार्डियल इन्फॉर्क्शन झालेला तेवढा जो पॅच असतो तो परमनंट डॅमेज होऊन जात असतो, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी म्हणजे या ठिकाणी कार्डिओ मायोपॅथीज असतील, कार्डिओ मायोपॅथीज जर असल्या तरी सुद्धा व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन हे अफेक्ट होत असतात, तरी सुद्धा व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन हे अफेक्ट होत असतात. त्यामुळे मित्रांनो ही मेकॅनिझम आहे, हार्ट फेल्युअर कसं होणार आहे त्याची मेकॅनिझम आहे. म्हणजे कधीतरी इनफ्लो किंवा आउटफ्लो ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतो, व्हॉल्यूम ओव्हरलोड होऊ शकतो किंवा व्हेंट्रिकल्सची कॉन्ट्रॅक्टिबिलिटी ही काय होऊ शकते मित्रांनो, कमी होऊ शकते, डिक्रीज होऊ शकते. या चार कारणांमुळे या ठिकाणी व्हेंट्रिकल्सचा फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन म्हणा किंवा आउटफ्लो म्हणा हा अफेक्ट होणार आहे. लक्षात आलं मित्रांनो तुम्हाला मेकॅनिझम काय आहे की नेमकं कशामुळे आपल्याला, म्हणजे कॉजेस पण येते ऍक्च्युअली की कशामुळे आपल्याला या ठिकाणी हार्ट फेल्युअर पाहायला मिळणार आहे. दीज आर द कॉजेस, वी कॅन से इटिओलॉजी. लक्षात आली मित्रांनो? येस सर. येस सर. या चार कारणांव्यतिरिक्त अजून एक कारण आहे की ते सुद्धा हार्ट फेल्युअर करू शकतं आणि ते कारण आहे अरिथमियाज. मग आता हे अरिथमिया म्हणजे काय, अरिथमिया या शब्दाचा अर्थ म्हणजे काय, रिदम नसणे, म्हणजे नाही, रिदम मध्ये नसणार, हार्टची कॉन्ट्रॅक्शन किंवा जो काही आपण त्या ठिकाणी कंडक्शन म्हणतो तो रिदम मध्ये होणार नाहीये, त्याला म्हणायचं अरिथमिया. म्हणून अरिथमिया म्हटलं म्हणजे काय, फक्त टॅकिकार्डियाला अरिथमिया म्हणत नाही. जर त्या ठिकाणी ब्रॅडिकार्डिया असेल, हार्ट फेल्युअर असेल तरी सुद्धा त्याला आपण अरिथमिया म्हणतो मित्रांनो. म्हणून अरिथमिया म्हटला की दोन गोष्टी डोळ्यासमोर आणायच्या, एक म्हणजे सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया म्हणजे टॅकिकार्डियाशी रिलेटेड असलेले अरिथमिया, आणि दुसरा म्हणजे हार्ट ब्लॉक जर झाला तर तो सुद्धा अरिथमिया असणार. म्हणजे ब्रॅडिकार्डिया खूप प्रमाणात प्रोड्यूस झाला तर तो सुद्धा एक प्रकारचा अरिथमियाच असणार आहे. मग आता या ठिकाणी खास करून हार्ट ब्लॉक हा केव्हा पाहायला मिळेल मित्रांनो, की ज्यावेळेस करोनरी आर्टरी डिसीज असणार आहे, ज्यावेळेस करोनरी आर्टरी डिसीज असणार आहे, इस्चिमिया त्या सेप्टल वॉलचा होणार आहे किंवा व्हेंट्रिकल्स त्या ठिकाणी डॅमेज होतील, त्यावेळेस आपल्याला तिथं ब्रॅडिकार्डिया पाहायला मिळू शकतो. मात्र इतर वेळेस काय होत असतं मित्रांनो, ॲट्रियल फिब्रिलेशन, ॲट्रियल क्लटर, सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया, व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया, या तिघ-चारी गोष्टींमध्ये गंमत काय होते की हार्ट रेट जो असतो हा 200 पासून तर 500-600 पर्यंत वाढू शकतो. काय सांगतोय मित्रांनो, अरिथमिया म्हणजे जे टॅकी अरिथमिया जी असतील, टॅकिकार्डिया म्हणण्यापेक्षा टॅकी अरिथमिया जी असतील यामध्ये हार्ट रेट हा 200 ते 400, 500, 600 पर्यंत जाऊ शकतो हार्ट रेट. म्हणून मग आता गंमत का असते, कार्डिओलॉजिस्ट किंवा फिजिशियन अरिथमिया म्हणजे टॅकी अरिथमियाला काय इतके काळजीपोटी पाहतात किंवा कॉन्शियसली पाहतात, अर्थात ते सगळंच कॉन्शियसली पाहतात असं सांगणं चुकीचं आहे, परंतु याला आपण का घाबरलं पाहिजे त्याच्या मागचं कारण सांगतो मित्रांनो. हे बघा, सिस्टोल आणि डायस्टोल या घटना घडतायत, ठीक आहे, परंतु ज्यावेळेस हार्ट रेट वाढत जातो, बरोबर आहे, एक
साधारण सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यानंतर हार्ट रेट वाढणं हा प्रकार वेगळा आहे. परंतु टॅकीअरिथमिया मधला जो हार्ट रेट वाढतोय त्यावेळेस काय होतं मित्रांनो, की आता समजून घ्या, हे मी असं 70-75 वेळा एका मिनिटामध्ये केलं. ठीक आहे, हा रिदम बघा. आणि आता विचार करा मित्रांनो, की ज्यावेळेस हार्ट रेट हा 200 ते 400 500, आता थोड्या स्पीडने मला वाजवता सुद्धा येत नाहीये, एवढा जर का वाढला तर घटना काय घडते ते नीट समजून घ्या. की कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन इतक्या जास्त विचार करा ना, 200 400 500 म्हणजे खूप भयंकर काम झालं मित्रांनो. तर एवढ्या स्पीडमध्ये या ठिकाणी मायोकार्डियम वेंट्रिकल्स या ठिकाणी काय होणार, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स सिस्टोल डायस्टोल होणार. परंतु हे होत असताना घटना काय घडते, की या ठिकाणी हे जे इतक्या स्पीडमध्ये ते कोपअप करू शकत नाही मित्रांनो. म्हणून ड्युरिंग सच काइंड ऑफ टॅकीअरिथमियाज हार्ट ॲट्रियम आणि व्हेंट्रिकल्स काय असतात मित्रांनो, पार्टली कन्स्ट्रिक्टेड पार्टली रिलॅक्स फेज मध्ये असतात. म्हणजे ते फक्त ना असेच करत असतील, म्हणजे असे बस 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 एवढंच होणार आहे त्यांच्या, कारण इतक्या प्रमाणात ते कंडक्टिव्हिटी वाढून गेलेली असतात. जो आपल्याला सुरुवातीला त्यांचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन पाहायला मिळत होतं, ते आता इथं पाहायला मिळत नाही. ते फक्त असे उगाच काहीतरी थरथर करणार. म्हणजे काय, पूर्णपणे कॉन्ट्रॅक्शन पण होणार नाही, पूर्णपणे रिलॅक्सेशन पण होणार नाही. म्हणजे काय, पूर्ण डायस्टोल मिळणार नाही. जर डायस्टोल मिळाला नाही पूर्णपणे तर इथली फिलिंग होईल का? नाही. आणि जर फिलिंगच झाली नाही तर कॉन्ट्रॅक्शन मध्ये तो बाहेर फेकणार काय बिचारा, म्हणजे हार्ट काय इजेक्ट करणार आहे, ब्लड. म्हणून मित्रांनो, हा कार्डियक आउटपुट कमी होऊन जातो. आणि या अरिथमियामुळे सुद्धा एकदम ऑल ऑफ अ सडन इथं हार्ट फेल्युअर होऊन जातं. आणि कार्यकर्ता अरे इतक्यात तर लेक्चर देत होता आम्हाला, आणि आता काय झालं, असं होऊ शकतं. माझ्या बाबतीत नाही होणार मित्रांनो, चिंता नका करा, हे उदाहरण देतोय फक्त तुम्हाला, बरं का. तर असं होऊ शकतं की बाबा इतक्यात तर मी त्याला पाहिलं, इतक्यात चहा पित होता, इतक्यात मला तर गप्पा गोष्टी करून गेला, इतक्यात तर स्वयंपाक करत होता आपला, म्हणजे घरामध्ये काही जण करत असतील बिचारे. ठीक आहे, म्हणजे असं काही ना काही होऊ शकतं मित्रांनो. त्यामुळे अरिथमियाला खूप घाबरायचं म्हणजे कसं, कॉन्शियसली पाहायचं, लगेच त्याला ट्रीट करायचं, रिकामं खेळाखाळी करायची नाही, कार्डिओलॉजिस्टकडे सरळ पाठवून द्यायचं. जा बाबा, तुझं लाईफची दोरी चांगली लांब असेल तर कार्डिओलॉजिस्ट पर्यंत पोहोचशील आणि तो तुला वाचवेल. आपल्याकडे काय मित्रांनो, आपल्याकडे काहीच नाही. आपल्याकडे 2 4 5 10 15 ड्रग आहेत, तेही आपल्याला ऐन वेळेला उपलब्ध होतात नाही होतात, तो भाग सगळा वेगळा आहे. असो, तर आपल्याला म्हणून या अरिथमियाला घाबरायचं. तर ह्या गोष्टी लक्षात आल्या तुम्हाला, हार्ट फेल्युअरचे इटिओलॉजी. हो सर. मग आता सगळ्यात महत्वाचं जे काही हो, बरं का, इटिओलॉजी कुठली का असे ना, या ठिकाणी अफेक्ट काय होतोय मित्रांनो, बोला काय अफेक्ट होतोय? कार्डियक आउटपुट. मग आता या ठिकाणी कार्डियक आउटपुट कमी झालेला आहे, म्हणजे काय झालंय, ब्लड प्रेशर कमी झालेलं आहे. आपण या ठिकाणी कसं लिहू बरं? ठीक आहे, त्याला ब्लड प्रेशर कमी झालाय असं इथे मी तुम्हाला लिहून देतो. ब्लड प्रेशर म्हणण्यापेक्षा कार्डियक आउटपुटच म्हणून मित्रांनो, कार्डियक आउटपुट काय झालाय, कमी झालेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांना, सगळ्यांच्या वहीमध्ये, सगळ्यांच्या डोक्यामध्ये इथपर्यंत आलं कार्डियक आउटपुट कमी झाल्याचं? येस सर. मग आता 2 मुख्य घटना घडणार आहे, फिजिओलॉजिकली सांगतोय हा. खूप महत्वाच्या 2 मुख्य घटना या ठिकाणी घडतात. कार्डियक आउटपुट कमी झाल्या कारणामुळे या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये काय घटना घडणार आहे हे तुम्हाला का सांगायचं, कारण आपल्याला जे ड्रग्ज वापरायचे आहेत ना मित्रांनो, कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर मधले, ते इथूनच आपल्याला कळणार आहे. मग आता या ठिकाणी कार्डियक आउटपुट कमी झाला म्हणून काय होतं, की आपल्या अओर्टाच्या ठिकाणी तिथं बॅरो रिसेप्टर्स असतात. बॅरो रिसेप्टर्स हे स्टिम्युलेट होतील, ते स्टिम्युलेट झाल्या कारणामुळे या ठिकाणी सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होते. बरोबर आहे, सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट झाली म्हणजे तुमचा नॉर ॲड्रेनालिन म्हणा किंवा ॲड्रेनालिनचं प्रमाण वाढलं. हे वाढलं म्हणून तुमचे आता ऍट हायर कॉन्सन्ट्रेशन ॲड्रेनालिन
म्हणा किंवा नॉर ॲड्रेनालिन अल्फा 1 प्लस अल्फा 2 प्लस बीटा 1 वर ऍक्ट होणार आहे. आणि हे काय करतील मग अल्फा ऍक्शन्समुळे वॉसो कन्स्ट्रिक्शन करतील, बीटा ऍक्शन्समुळे फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढवतील, सगळ्या पॉझिटिव्ह ऍक्शन्स प्रोड्यूस करतील. एकंदरीत आपल्याला काय पाहायला मिळणार मित्रांनो, ब्लड प्रेशर वाढलेलं मिळणार आहे. लक्षात आलं इथपर्यंत? येस सर. ही झाली एक घटना घडते आपल्या शरीरात. परंतु दुसरी महत्वाची घटना काय घडते की इथं रेनल ब्लड फ्लो पण अफेक्ट होत असतो. रेनल ब्लड फ्लो अफेक्ट होतो. रेनल ब्लड फ्लो कमी होऊन जातो. का कमी होऊन जातो? त्याला दोन मुख्य कारण आहेत. एक म्हणजे कार्डियाक आउटपुट कमी झालाय. कार्डियाक आउटपुट कमी झाला म्हणून म्हणजेच काय झाला, इनॲडेक्वेट परफ्युजन ऑफ द व्हायटल ऑर्गन्स. इनॲडेक्वेट परफ्युजन ऑफ द व्हायटल ऑर्गन्स कमी झालेले आहे. मग आता ब्लड फ्लो जर का कमी झाला आहे, आता ब्लड फ्लो कमी व्हायला तुमची ही पण सिस्टीम कारणीभूत आहे, सिम्पॅथेटिक सिस्टीम, कारण वासो कन्स्ट्रिक्शन करून टाकतोय तो. मग आता या ठिकाणी ब्लड फ्लो जर कमी झाला तर तुम्हाला आपल्या त्या ठिकाणी रेनिन, अँजिओटेन्सिन, अल्डोस्टेरॉन सिस्टीम ही काय होते, ऍक्टिव्हेट होते. ही सिस्टीम स्टिम्युलेट होते. या कारणामुळे पिक्चर मध्ये आता कोण एंट्री मारतो, कुठला हिरो एंट्री मारतो, अँजिओटेन्सिन 2 आणि अल्डोस्टेरॉन. आता हा अँजिओटेन्सिन 2 काय करतो, दोन मुख्य घटना करणार आहे. हा सुद्धा काही साधा नाहीये, हा किती जबरदस्त आहे हे आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. मग हा भाऊ काय करतो, दोन गोष्टी करतो. एक म्हणजे पोटेंट वॉसो कन्स्ट्रिक्शन करणार आहे आणि थोड्याफार प्रमाणामध्ये हार्ट रेट किंवा हार्टच्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत, हार्ट रेटने अफेक्ट करणार आहे तो. त्या ठिकाणी तो हार्टचा फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढवणार, कारण कॅल्शियमचा इन्फ्लक्स करत असतो अँजिओटेन्सिन 2. आणि दुसरी महत्वाची घटना, अँजिओटेन्सिन 2 काय करतो मित्रांनो, क्रॉनिक ऍक्टिव्हिटी मध्ये सोडियम अँड वॉटरचं काय करतो तो, बोला, रिअब्सॉर्प्शन करत असतो. बरोबर आहे. मग आता या गोष्टीमुळे काय झालं, इकडे तुमच्या पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक, ब्रोमोट्रॉपिक, क्रोमोट्रॉपिक ऍक्शन्स मिळाल्या. इकडे तुमचं वॉसो कन्स्ट्रिक्शन याने पण प्रोड्यूस केलं, नॉर ॲड्रेनालिनने. अँजिओटेन्सिन 2 ने पण वॉसो कन्स्ट्रिक्शन प्रोड्यूस केलं. इथं सुद्धा फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढला, इथं सुद्धा फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढला. मात्र महत्वाची भूमिका ज्यावेळेस क्रॉनिक रास सिस्टीम ऍक्टिव्हेट झालेली असणार आहे त्यावेळेस आपल्याला मुख्य, हे तर पाहायला मिळणारच आहे, परंतु मुख्य काय पाहायला मिळते मित्रांनो, आपल्याला सोडियम आणि वॉटरचं रिटेन्शन होतं. यामुळे काय होतं, प्लाझ्मा व्हॉल्यूम म्हणा किंवा ब्लड व्हॉल्यूम काय होतो, वाढतो. आणि या ठिकाणी ब्लड व्हॉल्यूम वाढल्या कारणामुळे वॉसो कन्स्ट्रिक्शन झाल्या कारणामुळे एकंदरीत काय होतं मित्रांनो, ब्लड प्रेशर या ठिकाणी वाढायला मदत होत. बरोबर आहे. परंतु ही केस कसली आहे, इट इज अ केस ऑफ कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअर ऑर वी कॅन से द हार्ट फेल्युअर. मग आता ज्यावेळेस माइल्ड स्वरूपाचं असणार आहे त्यावेळेस या अशा पद्धतीने कार्डियाक आउटपुट त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न केला जात असतो. बरोबर आहे. कार्डियाक ऍक्टिव्हिटी वाढवण्याचा प्रयत्न केला जात असतो. मात्र या प्रकाराला आपल्याला काय म्हणायचं आहे, याला आपल्याला म्हणायचं सिम्पॅथेटिक किंवा न्यूरो हॉर्मोनल सपोर्ट. काय म्हणायचं, न्यूरो. सिम्पॅथेटिक सिस्टीम म्हणजे न्यूरो. आणि या ठिकाणी अँजिओटेन्सिन 2 हा पण एक प्रकारचा हॉर्मोनच समजू. तर या ठिकाणी न्यूरो ह्युमोरल म्हटलं जातं, हॉर्मोनल नाही, न्यूरो ह्युमोरल ऍक्टिव्हेशन म्हणून किंवा सपोर्ट या ठिकाणी आपल्याला मायोकार्डियमला मिळतोय आणि ब्लड प्रेशर त्या ठिकाणी वाढवण्याचं काम केलं जातं. परंतु घटना काय मित्रांनो, कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअर मध्ये काही पॅथॉलॉजीज घडलेल्या आहेत. उदाहरणार्थ मायट्रल वॉल स्टेनोसिस आहे, ॲओर्टिक रिगर्जिटेशन आहे, मायोकार्डियल इन्फार्क्शन्स आहे, या इतर किंवा अरिथमिया आहे. या कारणांमुळे इथं आउटपुट कसा मिळतोय मित्रांनो आपल्याला, जरी ही सिस्टीम ऍक्टिव्हेट झाली तरी मात्र आउटपुट कसा मिळतोय, लो मिळतोय. म्हणून काय होतं की आउटपुट कमी मिळाल्यामुळे परत बॅरो रिसेप्टर स्टिम्युलेट होतील किंवा सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होईल आणि रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होणार आहे. म्हणजे बघा, हे बघा,
हे फिजिओलॉजिकली आपल्याला ह्या सपोर्ट मिळणार आहे, न्यूरो हॉर्मोनल सपोर्ट आपल्याला मिळणार आहे, नो डाऊट. त्याच्याबद्दल किंवा याला आपण म्हणायचं कंपेन्सेटेड कंडिशन, कंपेन्सेटेड कार्डियाक कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअर, याला काय म्हणायचं आपल्याला कंपेन्सेटेड. इथं कंपेन्सेशन झालेलं आहे. का झालंय कंपेन्सेशन? इथं सिम्पॅथेटिक सिस्टीम आणि रास सिस्टीमला ऍक्टिव्हेट करून वॉसो कन्स्ट्रिक्शन प्रोड्यूस करून मायोकार्डियमचं त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी वाढवून कार्डियाक आउटपुट मेंटेन केला गेलेला आहे, म्हणून याला कंपेन्सेटेड सिच्युएशन म्हणायची आपल्याला, कंपेन्सेटेड कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअर. बरोबर आहे. परंतु घटना काय घडते की इतर वेळेस काय होतंय की या ठिकाणी फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन कमी असतील किंवा इतर जे काही कॉजेस आहेत त्यामुळे परसिस्टंट कार्डियाक आउटपुट हा कमीच राहणार आहे आणि तो कमी असल्या कारणामुळे या ठिकाणी सिस्टोलिक डायस्टोलिक प्रेशर पण त्या ठिकाणी अफेक्ट होतोय किंवा सिम्पॅथेटिक आणि रास सिस्टीम त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट होत असते. मात्र ह्या ऍक्टिव्हेट झाल्या म्हणजे काय होतं ते नीट समजून घ्या. या ऍक्टिव्हेट झाल्यानंतर तुमचा प्रीलोड वाढेल की कमी होईल? बोला. वाढेल. वाढणार आहे. प्रीलोड म्हणजे काय? एक तर व्हॉल्यूम वाढणार आहे किंवा वॉसो कन्स्ट्रिक्शन द्वाराचा प्रेशर वाढणार आहे. या दोघा गोष्टी प्रीलोडला वाढवण्यासाठी महत्वाच्या. ते बघा, व्हॉल्यूम वाढला, बोलत चला पटापट. व्हॉल्यूम वाढला की नाही? येस सर. आणि तुमचं वॉसो कन्स्ट्रिक्शन द्वारा फिलिंग प्रेशर वाढला की नाही? बरोबर आहे. आणि आफ्टर लोड सुद्धा वाढतो, कारण परसिस्टंट अँजिओटेन्सिन 2 काय करतोय? परसिस्टंट वॉसो कन्स्ट्रिक्शन करतो, सगळ्या वस्क्युलेचरचं वॉसो कन्स्ट्रिक्शन करतोय. यामुळे आफ्टर लोड सुद्धा वाढतो आणि इथं पॅथॉलॉजिकल कंडिशनमुळे कार्डियाक कॉन्ट्रॅक्शन्स त्या ठिकाणी कमी असू शकतात. यामुळे ही विशियस सायकल परत सुरू होऊन जाते, कारण आउटपुट कमी होऊन जातो, परत रास सिस्टीम सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होते, परत हार्ट रेट फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढवण्याचा प्रयत्न केला जातो, परत प्रीलोड आफ्टर लोड वाढवत जात असतो आणि सायमल्टेनियसली या ठिकाणी कंटिन्युअस सोडियम वॉटरचं रिअब्सॉर्प्शन होत असतं. कारण काय? कारण पुन्हा पुन्हा या ठिकाणी रेनल ब्लड फ्लो हा कमी होणार आहे. मग ही सायकल चालूच राहतं. मग या चक्रव्यूहमध्ये मायोकार्डियम फसत जातो आणि हा कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअर ऍग्रेवेट जातो. यामुळे ज्या सिव्हिअर कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअरचे पेशंट असतात, समजून घ्या असे 100 पेशंट आहेत की जे सिव्हिअर कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअरचे आहेत. अशा 50% लोकांची लाईफ एक्सपेक्टन्सी जी असते ती फक्त 2 वर्ष किंवा थोडेफार देवाची कृपा असली तर अजून पुढे मागे काहीतरी 19-20. कारण काय की या सगळ्या घटना होतात. बरं, आता एक महत्वाची गोष्ट, नुसतं ह्याच गोष्टीमुळे कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअर ऍग्रेवेट नाही होणार आहे मित्रांनो. खूप जबरदस्त गोष्ट लक्षात घ्या. हा जो अँजिओटेन्सिन 2 आहे, हा भाऊ काय फक्त इथं फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढवायचं आणि सोडियम वॉटर रिटेन्शन करायचंच काम करणार आहे का? किंवा नॉर ॲड्रेनालिन फक्त एवढंच काम करणार आहे का अल्फा बीटा वगैरे ऍक्ट होऊन? नाही. अति तेथे माती. मग ज्यावेळेस अँजिओटेन्सिन 2 हा खूप जास्त प्रमाणात काम करत असतो, बघा काय होतं मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन कमी आहेत आणि ज्यावेळेस न्यूरो हॉर्मोनल सपोर्ट त्या ठिकाणी आपल्या शरीराला मिळतो, हार्टला मिळतो, तर मग या ठिकाणी फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढवण्यामुळे किंवा क्रॉनिक हायपरटेन्शनमुळे वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी झालेली असते. हे खूप महत्वाचं आहे. वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी झालेली असते. बरोबर आहे. हायपरट्रॉफिक चेंजेस प्रोड्यूस. आता अँजिओटेन्सिन 2 पण करणार आहे, नॉर ॲड्रेनालिन पण करणार आहे. मग आता घटना काय घडते? वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी जर झाली असेल तर या ठिकाणी त्याचा डिमांड वाढलेला आहे, ऑक्सिजन डिमांड वाढलेला आहे, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन जर वाढले तुमचे बीटा 1 ऍक्शन्समुळे किंवा या ठिकाणी अँजिओटेन्सिन 2 मुळे फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढलेले आहेत, तर मग आणि हायपरट्रॉफी झालेली आहे, तर मग या ठिकाणी घटना काय आहे की O2 डिमांड वाढतोय आणि या ठिकाणी परसिस्टंट वॉसो कन्स्ट्रिक्शन असल्या कारणामुळे O2 डिमांड कमी होऊन जातोय. म्हणून या ठिकाणी आपल्याला ऍपोप्टोसिस पाहायला मिळतं. ऍपोप्टोसिस पाहायला मिळतं. ऍपोप्टोसिस फॉलोड बाय फायब्रोसिस, फायब्रोसिस फॉलोड बाय रिमॉडेलिंग. हे बघा, आता त्याचा अर्थ तुम्हाला आता इथे कळत असेल की बाबा हे काय घडतंय. असं ऍपोप्टोसिस होतंय, फायब्रोटिक चेंजेस होत आहेत, रिमॉडेलिंग होत आहेत आणि इन बिटवीन मिनिमल इन्फॅक्ट्स या ठिकाणी हायपरट्रॉफिक चेंजेस असल्या कारणामुळे इन बिटवीन
इन्फ्राक्ट्स बसत असतात. नेक्रोसिस हे कंटिन्युअस चालू असणार आहे मित्रांनो. म्हणजे आपण जसं आता युक्रेनमध्ये बघा, अर्थात तिथं तर खूपच मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय, परंतु छोटी मोठी भानगड झाली तर थोडंफार काहीतरी नुकसान एक दोघं पार्टीचं होत असतं. तसं इथं हे रोज चालू आहे. आता रोज चालू आहे तिथं अपोप्टोसिस चालू आहे, रोज हायपरट्रॉपिक चेंजेस चालू आहेत, रोज फायब्रोसिस चालू आहे, रोज रिमॉडेलिंग चालू आहे. आणि मग अशामुळे या ठिकाणी अजून काय होतं मित्रांनो, वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन्स किंवा त्यांचं जे काही ऍक्टिव्हिटी त्या अजून कमी होऊन जातात आणि अजून ही सिस्टीम ऍक्टिव्हेट होत असते. या कारणामुळे या ठिकाणी कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर मधलं पेशंट ऑल ऑफ अ सडन एक्सपायर का होतं किंवा कार्डियक इव्हेंट्स का वाढून जातात, त्याच्यासाठी आता या ठिकाणी हे दोघं फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत. नॉरएड्रेनालिन पण रिस्पॉन्सिबल आहे आणि अँजिओटेन्सिन 2 पण रिस्पॉन्सिबल. लक्षात आलं मित्रांनो, हे सगळं कळतंय तुम्हाला? हॅलो. येस सर. हे बघा आता, हा कारण काय तुम्हाला कळणं महत्वाचं, जर काय अडचण असेल तर सांगा मला तसं. हा, इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला की आता ही विशियस सायकल बंद होईल का? नाही. नाही होणार आहे. कारण जोपर्यंत तो शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे, देव शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे, पण मात्र या क्रॉनिक ऍक्टिव्हेशनमुळे ह्या अडचणी आपल्याला पाहायला. म्हणजे एकंदरीत काय झालं मित्रांनो, या ठिकाणी एकंदरीत हे झालं की तुमचा प्री लोड वाढलेला आहे, तुमचा आफ्टर लोड वाढलेला आहे आणि फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन जे असतील ते काही वेळेस कमी असू शकतात. म्हणून मग आता आपल्याला या गोष्टी का महत्वाच्या आहेत याच्यानुसार आपल्याला ड्रग समजून घ्यायचे असतात. बरोबर आहे? याच्यानुसार आपल्याला कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअरचे जे ड्रग असणार आहेत ते समजून घ्यावे लागणार. तत्पूर्वी आपण काय करू मित्रांनो, याचे जे काही टाइप्स असणार आहेत, कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअरचे जे काही टाइप्स असणार आहेत ते समजून घेऊ. टाइप्स तर पहिला असेल ऍक्यूट किंवा क्रॉनिक कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर. म्हणजे आता ऍक्यूट केव्हा होणार आहे, जर का त्या ठिकाणी बरं, हे एक महत्वाचं गोष्ट की जे कारण सांगितले ना, जे पण आता समजा इनफ्लो आउटफ्लो ऑब्स्ट्रक्शन व्हॉल्यूम एक्सपान्शन मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिबिलिटी कमी झाली किंवा अरिथमिया झाला, यासोबत इतरही काही कारण आहेत की त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर पाहायला मिळू शकतं. त्यातले दोन महत्वाचे म्हणजे सिव्हिअर अॅनिमिया, खूप जास्त प्रमाणात जर अॅनिमिया असेल तर सुद्धा ते पेशंट कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर मध्ये लँड होतं. दुसरं म्हणजे त्या ठिकाणी थायरोटॉक्सिकोसिस, जर थायरोटॉक्सिकोसिस खूप जास्त प्रमाणात असेल तर मग या ठिकाणी हे बघा, थायरोटॉक्सिकोसिस मध्ये काय होत असतं किंवा हायपरथायरॉइडिझम मध्ये काय होत असतं, बेसल मेटाबॉलिक रेट वाढत असतो कार्यकर्त्याचा. बेसल मेटाबॉलिक रेट हा वाढत असतो म्हणजे ऊर्जा निर्माण करायचं काम वाढलेलं असतं. ऊर्जा निर्माण करायचं काम वाढलंय म्हणजे प्रत्येक सेलवरच तणाव वाढलेला आहे, तिला प्रत्येक सेलला त्या काम करावं लागणार आहे. म्हणून या ठिकाणी मेटाबॉलिक नीड्स पण वाढलेल्या असतात आणि त्या फुलफिल करण्यासाठी या ठिकाणी मायोकार्डियमला जास्त प्रमाणात काम करावं लागत असतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्याला हे आपण आतापर्यंत चर्चा केलेली आहे की ज्यावेळेस हायपरथायरॉइडिझम असेल तर आपल्याला कार्डियक ऍक्शन जास्त पाहायला मिळतात, हार्ट रेट वाढलेला मिळतो, अरिथमियाज वाढलेला मिळतो. कारण काय, बिकॉज थायरॉइड हॉर्मोन्स आर गोइंग टू इन्क्रीज द सेन्सिटिव्हिटी ऑफ द एड्रेनर्जिक रिसेप्टर्स टुवर्ड द कॅटेकोलामाइन. बरोबर आहे? आणि एक तिसरी अजून एक गोष्ट आहे मित्रांनो, जर का त्या ठिकाणी अजून व्हॉल्यूम केव्हा वाढतो मित्रांनो, कोण सांगतं? आयुष्यामध्ये व्हॉल्यूम केव्हा वाढणार? खास करून फिमेलने उत्तर दिलं तर मला जास्त आवडेल. इन प्रेग्नन्सी. बरोबर. ड्युरिंग प्रेग्नन्सी ब्लड व्हॉल्यूम खूप वाढतो. म्हणून सुद्धा जो ज्यावेळेस ऍट टर्म, ज्यावेळेस म्हणजे आपण असं म्हणू की 8व्या 9व्या महिन्यामध्ये त्या बाईला दम का लागतो, हा, त्याच्या मागचं कारण असते की व्हॉल्यूम खूप वाढलं असतं आणि एक्सपान्शनला जागा नसते. मग अशी जर फिमेल असेल की जिला कुठल्या प्रकारचा त्या ठिकाणी आपण काय म्हणू मित्रांनो की वल्व्युलर डिसीज असणार आहे किंवा सिव्हिअर अॅनिमिया असणार आहे, तर मग तो का त्रासदायक ठरू शकतो, कारण हे एक्सपान्शन वाढलेलं आहे, व्हॉल्यूम एक्सपांड झालेला आहे खूप. तर या गोष्टी नीट जुळवून घ्यायच्या मित्रांनो, समजून घ्यायच्या की बाबा प्रत्येकाचं तिथं काही ना काही कोरिलेशन आहे.
मग आता ती जर अॅनेमिक असेल, व्हॉल्यूम वाढला असेल, तर तुमची सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होणार आहे की नाही होणार आहे? राज सिस्टीम ऍक्टिव्हेट होणार आहे की नाही होणार आहे? मग आता या ऍक्टिव्हेशन झाल्या कारणामुळे तिचं ब्लड प्रेशर वाढणार आहे की नाही वाढणार आहे? तिचं ब्लड प्रेशर वाढलं तर ती प्री इक्लाम्शियामध्ये लँड होणार आहे की नाही होणार आहे? मग बघा मित्रांनो, देवाने तो विचार करून ठेवलाय पहिलेच, की बाबा हे असं जरी झालं तरी बच्चू मध्ये आपल्याला कुठले रिसेप्टर जास्त वाढवून ठेवावं लागणार आहेत फिटस मध्ये? बोला, 81 का 82? 82. आलं लक्षात आता तुम्हाला? किती मेहरबानी, किती वेळा उपकार मानायचे, त्याचे लिमिटच नाही त्याला डायरेक्ट. त्याच्यामुळे आपण उपकार मानायचं सोडून देऊ आणि त्याच्या उपकारांची यादीच करू. ती यादी जरी केली मित्रांनो तरी आपला फार्मॅकॉलॉजीचा अभ्यास होऊन जाणार आहे. त्याचा फायदा आपला होणार आहे की आपल्याला खरं मूळ काय आहे ते कळतं आणि आपला फार्मॅकॉलॉजीचा अभ्यास होणार. तर मग या ठिकाणी त्याचे जे काही टाइप्स असणार आहेत त्या ऍक्यूट आणि क्रॉनिक कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअर. आता हा जो क्रॉनिक कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअरचा कार्यकर्ता असणार आहे ना, हा थोडा कम्पेन्सेटेड असणार आहे, कारण बॉडी काय करते, थोडासा कम्पेन्सेट करायला प्रयत्न करणार आहे. मात्र ऍक्यूट मध्ये तसं काही नाही, तिथं केव्हाही एलबीडब्ल्यू आउट होण्याचे चान्सेस असू शकतात. दुसरा जो काही प्रकार असणार आहे तो असणार आहे प्रीलोड फेल्युअर, प्रीलोड किंवा आफ्टर लोड फेल्युअर. आता प्रीलोड फेल्युअर आणि आफ्टर लोड फेल्युअर हे दोन प्रकार तुम्हाला लक्षात आलेच असतील. तिसरा प्रकार जो आहे राईट हार्ट फेल्युअर आणि लेफ्ट हार्ट फेल्युअर. राईट हार्ट फेल्युअर किंवा लेफ्ट हार्ट फेल्युअर. आता हे नीट समजून घ्या की जो हार्ट आहे, राईट हार्ट म्हटला म्हणजे तुमचा राईट ऍट्रियम आला, या ठिकाणी ट्रायकस्पिड वॉल्स आल्या आणि तुमचा राईट वेंट्रिकल्स आला. आणि लेफ्ट हार्ट मध्ये काय आलं की लेफ्ट ऍट्रियम आला, मायट्रल वॉल आली, त्यानंतर तुमची लेफ्ट वेंट्रिकल आला आणि ॲओर्टिक वॉल सुद्धा आली आणि इकडे पल्मनरी वॉल्स आल्या, पल्मनरी आर्टरी आली. मग आता नीट समजून घ्या, राईट हार्ट फेल्युअर का होणार आहे? हे राईट हार्ट फेल्युअर का होणार आहे? गोष्ट अशी असते की जर का त्या ठिकाणी क्रॉनिक लंग डिसीज असले, क्रॉनिक लंग डिसीज असले म्हणजे काय, इथला लंग मधला डिसीज जास्त असणार आहे, या कारणामुळे याचं मुवमेंट, याचं कॉन्ट्रॅक्शन वगैरे याला खूप करावं लागणार आहे किंवा त्याचा प्रेशर याच्यावर येणार आहे राईट साइडवर, किंवा पल्मनरी कंजेशन असणार आहे, पल्मनरी इडिमा असणार आहे किंवा पल्मनरी इन्फार्क्ट्स असणार आहेत. या कारणामुळे राईट हार्टवर खूप जास्त लोड येणार आहे. म्हणून मग काय होतं की या ठिकाणी राईट हार्ट फेल्युअर आपल्याला पाहायला मिळतं. आणि लेफ्ट हार्ट फेल्युअर केव्हा होणार आहे की ज्यावेळेस त्या ठिकाणी सिस्टेमिक कन्स्ट्रिक्शन असणार आहे, पेरिफेरल रेजिस्टन्स जो असणार आहे तो जर का जास्त असला तर त्यामुळे या ठिकाणी त्याचा लोड या ठिकाणी राईट आपलं मात्र लेफ्ट हार्टवर येणार असतो. म्हणून हे राईट आणि लेफ्ट हार्ट फेल्युअर असं केलं जातं. परंतु मित्रांनो, हे जरी असं इथं म्हटलेलं असलं ना, सगळ्या पॅथॉलॉजी एकत्रितपणे हार्ट फेल्युअर, दोघं हार्ट फेल्युअर राईट आणि लेफ्ट दोघांना फेल करायचं काम करणार. परंतु या टाईप पैकी एक सगळ्यात महत्वाचा टाईप आहे की तो खूप महत्वाचा असतो फॉर द ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू. ट्रीटमेंटच्या दृष्टीने तो जास्त महत्वाचा असतो. तो असतो डायस्टोलिक फेल्युअर किंवा सिस्टोलिक फेल्युअर. ठीक आहे, मग आपण काय करू, हा डायस्टोलिक आणि सिस्टोलिक फेल्युअर जो आहे तो अगोदर नीट समजून घेऊ मित्रांनो. डायस्टोलिक आणि सिस्टोलिक फेल्युअर जो आहे तो नीट समजून घेऊ. डायस्टोलिक फेल्युअर आणि सिस्टोलिक फेल्युअर. आता डायस्टोलिक फेल्युअर मध्ये काय आहे मित्रांनो की डायस्टोल मध्ये काय होतंय की वेंट्रिकल्स हे भरणार आहेत, बरोबर आहे. मग या ठिकाणी इम्प्रॉपर फिलिंग होणार आहे डायस्टोल मध्ये, कारण काय असतं की रिलॅक्सेशन पाहिजे तसं मिळणार नाहीये आणि कारण काय हायपरट्रोपिक चेंजेस झालेले असतात, क्रॉनिक हायपरटेन्शनमुळे हायपरट्रोपिक चेंजेस झालेले असतात आणि डायस्टोल तसा पाहिजे तसा मिळत नाही. म्हणून डायस्टोलिक फिलिंग जी असते ती इम्प्रॉपर असणार आहे, बरोबर आहे. मात्र या ठिकाणी ड्युरिंग डायस्टोलिक जरी डायस्टोल पाहिजे तसा मिळत नाही, मात्र सिस्टोल काय मिळतो इथं पाहिजे तसा चांगला मिळतो. म्हणून सिस्टोल चांगल्या असल्या कारणामुळे
इन डायस्टोलिक डिस्फंक्शन इजेक्शन फ्रॅक्शन हा नॉर्मल असणार आहे. इजेक्शन फ्रॅक्शन हा नॉर्मल असणार आहे. बघून घ्या, आपलं समजून घ्या की डायस्टोलिक फेल्युअर मध्ये रिलॅक्सेशन ऑफ वेंट्रिकल्स जे असणार आहे. डायस्टोल म्हणजे काय? रिलॅक्सेशन ऑफ वेंट्रिकल जे असणार आहे ते इनप्रॉपर असणार आहे, ते व्यवस्थित नसणार आहे. या कारणामुळे वेंट्रिकल्स पाहिजे तसे भरले जाणार नाहीये. परंतु इथं सिस्टोलिक डिस्फंक्शन नसणारे कॉन्ट्रॅक्शन्स पाहिजे तसे भरपूर व्यवस्थित पाहायला मिळतात. म्हणून डायस्टोलिक फेल्युअर मध्ये इजेक्शन फ्रॅक्शन हा नॉर्मल असणार आहे. आणि सिस्टोलिक डिस्फंक्शन मध्ये काय आहे की या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन जो असतो वेंट्रिकल्सचा तो अफेक्ट झालेला असतो. कॉन्ट्रॅक्शन अफेक्ट झालेला असतो. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी टेन्शन पाहिजे तसं डेव्हलप होत नसतं. या कारणामुळे या ठिकाणी ड्युरिंग सिस्टोलिक फेल्युअर मध्ये किंवा सिस्टोलिक फेल्युअर मध्ये इजेक्शन फ्रॅक्शन कसा असेल बघ मित्रांनो, कमी. बरोबर. इजेक्शन फ्रॅक्शन हा कमी असणार आहे. बरोबर आहे. म्हणून हा डायस्टोलिक आणि सिस्टोलिक डिस्फंक्शन खूप महत्वाचं आहे. कारण याच्यावरनं ठरत असतं की आपल्याला नेमकं काय करावं लागणार आहे. आपल्याला या ठिकाणी कुठल्या प्रकारचे ड्रग्ज द्यावे लागणार आहेत हे याच्यावरनं आपल्याला ठरवायला मदत करत असतं. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, जरी सुरुवातीला या ठिकाणी डायस्टोलिक डिस्फंक्शन असला तरी कालांतराने पेशंटमध्ये सिस्टोलिक डिस्फंक्शन पाहायला मिळतो. जरी सिस्टोलिक डिस्फंक्शन असला तरी कालांतराने त्या ठिकाणी डायस्टोलिक डिस्फंक्शन पेशंटमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि एकंदरीत जे काही चित्र आहे ते काय म्हणतात त्याला तिथं अफेक्ट होणार आहे मित्रांनो. तिथं ते खराब डिटोरिएट होणार आहे. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी जे काही साइन अँड सिम्पटम्स असणार आहेत ते काय असणार आहेत, बरोबर आहे, किंवा क्लिनिकल पिक्चर काय असणार आहे, कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअरचं क्लिनिकल फीचर काय असणार आहे. आता हे कशावर डिपेंड करतं की बाबा कुठल्या साईडचा हार्ट जास्त अफेक्ट झालेला आहे. जर राईट साईडचा असणार आहे किंवा लेफ्ट साईडचा असणार आहे. आता राईट साईडचा जर अफेक्ट असणार आहे ना मित्रांनो, तर लक्षात घ्या राईट हार्ट काम करत नाही. तर राईट हार्ट काम न केल्यामुळे जो काही त्या ठिकाणी व्हॉल्यूम असणार आहे तो प्रीलोड जास्त असणार आहे. म्हणजे काय, प्रीलोड जास्त असणार आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी राईट हार्ट फेल्युअर मध्ये मग मित्रांनो आपल्याला काय पाहायला मिळणार आहे, जुगुलार वेनस प्रेशर जो असणार आहे तो वाढलेला मिळतो. त्यानंतर हेपॅटिक कंजेशन झालेलं असणार आहे. हेपॅटिक कंजेशन झालेलं असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं डिपेंडिंग पार्ट जो असतो आपल्या शरीराचा, डिपेंडिंग पार्ट जो असतो तिथे आपल्याला इडिमा पाहायला मिळणार. काय पाहायला मिळणार आहे आपल्याला? इडिमा पाहायला मिळणार. आणि जर का लेफ्ट हार्ट फेल्युअर असणार आहे, आता बघा हा राईट आणि लेफ्ट हार्ट आहे. ठीक आहे. आता राईटच्या अलीकडे जे पण काही तिथं घटक आहेत, म्हणजे जुगुलर वेनचा प्रेशर वाढलेला आहे, हेपॅटिक कंडिशन झालेलं आहे आणि शरीरामध्ये इडिमा झालेला आहे. ठीक आहे. आणि लेफ्ट हार्ट ज्यावेळेस फेल होते तर लेफ्ट हार्टच्या अगोदरचं स्ट्रक्चर कुठलं आहे, ऑर्गन कुठलं आहे? लंग्स आहे. एकदम बरोबर. म्हणून ज्यावेळेस लेफ्ट हार्ट फेल्युअर असणार आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्रेथलेसनेस असणार. काय असणार आहे? ब्रेथलेसनेस असणार आहे. डिझनिया असणार आहे पेशंटला. त्यानंतर म्हणजे झोपल्यानंतर त्याला ब्रेथलेसनेस होणार आहे. त्यानंतर इन्स्पायरेटरी क्रेपिटेशन्स असणार आहेत. इन्स्पायरेटरी लंगच्या बेसला क्रेप्स मिळणार आहेत आपल्याला, क्रेपिटेशन्स पाहायला मिळणार. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी यामुळे आपल्याला वेगवेगळे सिम्पटम्स पाहायला मिळतात. आता एक लक्षात घ्या की कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअर किंवा हार्ट फेल्युअर का त्रासदायक असतो ते नीट समजून घ्या. या ठिकाणी काय होणार आहे मित्रांनो, समजून घ्या. आता राईट म्हणा किंवा लेफ्ट म्हणा, जो पण हार्ट फेल्युअर असणार, आता घटना अशी घडते की राईट हार्ट मध्ये जे काही डिऑक्सिजनेटेड ब्लड असणार आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड जे असणार आहे हे ऑक्सिजनेशन साठी लंग्स कडे जाते.
बरोबर आहे. आणि हे ऑक्सिजनेटेड ब्लड जे असणार आहे ते परत लेफ्ट हार्ट मध्ये येणार आहे आणि ते आपल्या सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये प्रवेश करणार आहे. बरोबर आहे. मग इकडनं युटिलायझेशन झाल्यानंतर परत ते ब्लड डिऑक्सिजनेटेड होणार आहे, परत ते राईट हार्टकडे येणार आहे, राईट हार्टकडनं लंग्सकडे ऑक्सिजनेशन होणार आहे. मग आता जर का या ठिकाणी मायोकार्डियलचा फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शनच जर व्यवस्थित नसेल, मग या ठिकाणी इथं कंजेशन असणार आहे. आता काय असतं मित्रांनो, एक लक्षात घ्या, जो आपला लंग असतो तर लंग मधले जे काही अल्व्हिलॉय असतात, या अल्व्हिलॉय मध्ये ऑक्सिजनेशनचं काम होत असतं. म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जाणार आहे, ऑक्सिजन आतमध्ये घेतला जाणार आहे. परंतु हे होण्यासाठी सुद्धा, हे जे काही ऑक्सिजनेशन होण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी एक प्रेशर गरजेचा असतो. त्या ठिकाणी एक आर्ट्रियल आणि पल्मनरी प्रेशर गरजेचा असतो, तेव्हाच हे एक्सचेंज, गॅसियस एक्सचेंज होत असतं. परंतु आता घटना काय घडणार आहे की इथं कार्डियक आउटपुट हॅम्पर झाला असल्या कारणामुळे हे काय म्हणतात त्याला, गॅसियस एक्सचेंज सुद्धा अफेक्ट होत जातं, कारण इथं कंजेशन असणार आहे, स्वेलिंग असणार आहे, पल्मिनरी इडिमा असणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, लेफ्ट हार्ट फेल्युअर मध्ये काय पाहायला मिळतं मित्रांनो, आपल्याला पल्मिनरी इडिमा पाहायला मिळणार आहे. आणि ज्या ठिकाणी इडिमा असतो मग त्या ठिकाणी गॅसियस एक्सचेंज पण व्यवस्थित होणार नाही आणि त्या ठिकाणी ऍब्सॉर्प्शन पण व्यवस्थित होत नसतं. म्हणून मित्रांनो, पेशंटला इथं ऑक्सिजनेटेड ब्लड किती मिळणार आहे, कमी मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी पेशंट थोडं एक्झर्शन केल्यानंतर त्याला फटीग पाहायला मिळतो, त्याला थकवा जाणवायला येत असतो. म्हणून मित्रांनो, कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअरला आपण कंटिन्यू कसं करतो, प्रॉप्टअप पोझिशन का बरं देऊन ठेवतो, त्याला प्रॉप्टअप पोझिशन त्यासाठीच देतो की झोपल्यानंतर काय होतंय मित्रांनो, पूर्ण शरीरामध्ये सर्क्युलेशन, ब्लड व्हॉल्यूम एक्सपांड होतोय, म्हणजे पसरतोय, सर्क्युलेशन सगळीकडे वाढतंय. परंतु प्रॉप्टअप केल्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे थोडाफार इडिमा कमी होणार आहे, की जो लाईन डाऊन पोस्चर मध्ये जास्त असणार आहे तो थोडा प्रॉप्टअप मध्ये थोडा कमी होईल, थोड्याफार प्रमाणात गॅसियस एक्सचेंज होईल आणि कार्यकर्त्याला थोडंसं बरं वाटणार. मग एकंदरीत हे असं पिक्चर आपल्याला कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर मध्ये पाहायला मिळेल. मग आता गंमत काय आहे की आता ओव्हरऑल आपल्याला इथं काय पाहायला मिळालं मित्रांनो, पर्सिस्टंट वासोकन्स्ट्रिक्शन पाहायला मिळालं आणि आपल्याला व्हॉल्यूम जो आहे, ब्लड व्हॉल्यूम जो आहे हा वाढलेला मिळालेला आहे आणि फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन जे ते कमी झालेले आहे. फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन जे आहेत ते कमी झालेले आहेत. किंवा सिम्पॅथेटिक सिस्टीम जी आहे, सिम्पॅथेटिक सिस्टीमची काही वेळेस ओव्हर ऍक्टिव्हिटी पाहायला मिळते, खूप जास्त प्रमाणात ओव्हर ऍक्टिव्हिटी पाहायला मिळते. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी जी लाईन ऑफ ट्रीटमेंट असणार आहे कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर मधली, तिच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला व्हॉल्यूम जर कमी केला तर आपल्याला प्रीलोड कमी होणार आहे आणि प्रीलोड जर कमी करायचा असेल, व्हॉल्यूम जर कमी करायचा असेल तर मग आपल्याला या ठिकाणी डाययुरेटिक्स वापरायला लागतात. बरोबर आहे, डाययुरेटिक्स वापरायला लागतात. दुसरी गोष्ट, डाययुरेटिक्स वापरल्यानंतर आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी वॉसो कन्स्ट्रिक्शन करायचंय. काय करायचंय हे बघा, काय वॉसो कन्स्ट्रिक्शन, माफ करा, वॉसो कन्स्ट्रिक्शन आहे तर मग आपल्याला वॉसो डायलेटेशन करायचंय. म्हणून आपल्याला डायलेटार्स जे असतात हे डायलेटार्स वापरायचे. मग आता डाययुरेटिक्स मध्ये तुमचे काय येतात, लूप डाययुरेटिक्स येतात, थायराइड लाईक डाययुरेटिक्स येत असतात. बरोबर आहे. पण डायलेटार्स मध्ये काय काय येणार आहे, तुमचा हायड्रोलाझाईन येणार आहे, एमटीजी सुद्धा येत असतो. त्यानंतर मग तुमचे ARBS पण येतात, ACE इनिबिटर्स पण येत असतात, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स पण येत असतात. बरोबर आहे मित्रांनो. मला एक सांगा, अल्फा ब्लॉकर हे काय आहेत, बोला. वेसोडायलेटर्स. मग आपण हे वॉसोडायलेटर्स इथं कंजेस्टिव्ह अल्फा ब्लॉकरला कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर मध्ये वापरू का, ते पण वेसलचं डायलेटेशन नाही. का बरं, त्याचं कारण काय, का वापरणार नाहीत आपण अल्फा ब्लॉकर्स?
कारण कार्डिक मित्रांनो आउटपुट काय म्हणतो सर? कार्डिक आउटपुट अगोदरच कमी असतं. नाही, आपल्याला प्रीलोड कमी करायचं आहे सर, वॉसो कन्स्ट्रक्शन कमी करायचं आहे ना. प्रीलोड म्हणा किंवा आफ्टर लोड आपल्याला कमी करायचे आहे. तो केव्हा कमी होईल? ज्यावेळेस आपण डायरेक्टर्स वापरू तेव्हाच कमी होणार आहे. बरोबर आहे की नाही? मग अल्फा ब्लॉकर Yes. सुद्धा डायलेटर आहे. पण का वापरले जात नाही? कारण ते सिम्पॅथेटिक सिस्टीमला स्टिम्युलेट करतायत. म्हणून आपल्याला अल्फा ब्लॉकर्स इथं फार नाहीच्या सारखेच वापरले जातात किंवा अजिबात वापरले जातात. आणि सोबत या ठिकाणी अल्फा ब्लॉकरचे ऍडव्हर्स इफेक्ट पण खूप जास्त आहेत, आपण ते पाहिलेले आहेत. म्हणून अल्फा ब्लॉकर्स या ठिकाणी वापरले जाणार नाहीयेत. मग हायड्रोलाझाईन वापरला जाईल, एनटीजी वापरला जाईल, ARBS ACE इनिबिटर वापरले जातील, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर वापरले जातील. यानंतर या ठिकाणी फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन्स वाढवण्यासाठी सिम्पॅथोमायमेटिक ड्रग, बरं काही वेळेस सिम्पॅथेटिक ओव्हर ऍक्टिव्हिटी जर कमी करायची असेल तर मग आपल्याला सिलेक्टेड पेशंट मध्ये बीटा ब्लॉकर्स वापरायचे. इन सिलेक्टेड केसेस ऑफ कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर वी आर गोइंग टू यूज द बीटा ब्लॉकर्स. मग आता हे बीटा ब्लॉकर कुठले वापरायचे हे सांगायची गरज आहे का? कार्नेबिसोने ते हे बीटा ब्लॉकर्स वापरायचे. त्यानंतर मग आता ज्यावेळेस फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन कमी असणार आहेत, म्हणजे सिस्टोलिक डिस्फंक्शन असणार आहे, मग आपल्याला या ठिकाणी कार्डियक ग्लायकोसाइड्स वापरायचे आहेत. म्हणजेच आपल्याला डिजिटॅलिस किंवा डिकोक्झिन वापरायचं आहे. तर ही एकंदरीत काय असते मित्रांनो, लाईन ऑफ ट्रीटमेंट असणार आहे फॉर द कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर मध्ये ही आपल्याला लाईन ऑफ ट्रीटमेंट असणार. अर्थात जनरल मॅनेजमेंट जी असते तिथं आपल्याला करायची, म्हणजे बाबा साल्ट रेस्ट्रिक्टेड डाएट घे, की बाबा तू त्या ठिकाणी स्मोकिंग बंद कर, अल्कोहोल कन्झम्पशन कमी कर, वजन कमी कर, प्राणायाम कर, अमक कर दमक कर, या जनरल मॅनेजमेंट आपल्याला त्या ठिकाणी सांगायच्या आधी, परंतु फार्मॅकोलॉजिकल मॅनेजमेंट आपल्याला या ठिकाणी. मग आता बघा, आपण ज्यावेळेस ARBS किंवा ACE इनिबिटर चर्चा केली मित्रांनो, त्यावेळेस आपण काय काय चर्चा केली, आता त्याचा थोडासा इथं रिलेशन लावून घ्या की हे आपण केव्हा देणार आहोत. ACE इनिबिटर आणि ARBS केव्हा देणार आहोत? की ज्यावेळेस त्या ठिकाणी रास सिस्टीम खूप ऍक्टिव्हेट झालेली असणार आहे त्यावेळेस. मग आता कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर मध्ये रास सिस्टीम किती महत्वाचा रोल प्ले करते याचा तुम्हाला आता अंदाज येऊन गेला असेल, बरोबर आहे की या ठिकाणी रास सिस्टीम खूप ऍक्टिव्हेटेड असते. म्हणून ज्यावेळेस आपण ACE इनिबिटर शिकत होतो त्यावेळेस आपण शिकलो की कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर मध्ये रेनिन ऍक्टिव्हिटी कशी असणार आहे? बोला. जास्त असणार आहे. म्हणून मित्रांनो, आता ज्यावेळेस आपण कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर यानंतर शिकू, अर्थात आपले आता ARBS आणि ACE इनिबिटर आणि हे जे बीटा ब्लॉकर आहेत हे या ठिकाणी शिकून झालेले आहेत, बरोबर आहे. आपले या ठिकाणी ARBS आणि बीटा ब्लॉकर शिकून झालेले आहेत. डायोरेटिक्स आपण थोड्या दिवसांनी शिकणार आहोत. त्यासोबत एनटीजी, हायड्रोलाझाईन, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हे पण आपण त्याच्यानंतर शिकू. आणि सोमवारच्या दिवशी रात्रीचं जे लेक्चर असणार आहे ते कार्डियक ग्लायकोसाइड्स वर असणार आहेत आपले, बरोबर आहे. तर मित्रांनो, हा ऍक्च्युअली इट इज अ पार्ट ऑफ मेडिसिन, बरोबर आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला मी मायोकार्डियल इन्फार्क्शन पण आपण त्याविषयी चर्चा करू की बाबा मायोकार्डियल इन्फार्क्शन्स मध्ये नेमकी काय कशी काय घटना घडते ते सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आलं लक्षात? Sir, digoxin acts as antiarrhythmic. अँटीअरेथमिक म्हणून पण काम करतो आणि फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन पण वाढवत असतो सर, बरं का. दोघं गोष्टी करत असतो तो. Okay. कारण काय म्हणत आहे, खूप सुंदर ड्रग येतो, बरं का, एकदम सुंदर ड्रग आहे. अँटीअरेथमिक म्हणून पण काम करतो. ओके. पल्मनरी हायपरटेन्शनची ट्रीटमेंट जी असणार आहे ना, तर त्यामध्ये पण आपल्याला एनटीजी वापरावं लागतात किंवा जे लंग्सला डिकंजेस्ट करणार आहेत. आता ते सगळे ड्रग आपण शिकणार आहोत आपण, अर्थात
डायुरेटिक्स सुद्धा सगळ्यात पहिला असणार आहे की डायुरेटिक्स त्या ठिकाणी काय करतात, लंग्सला डिकंजेस्ट करतात, नायट्रोग्लिसरीन डिकंजेस्ट करत असतात. अजून एक ड्रग होता मित्रांनो की तो सुद्धा लंग्सला डिकंजेस्ट करतोय. कोण सांगतं मला? झालंय, आपलं चर्चा झालेली आहे. म्हणजे तो वापरला जाणार नाहीये, परंतु कुठला ड्रग येतो? फेनिलेफ्रिन नाही ना सर? हा, नाही, टी वर्णच आहे सर. हॅलो मित्रांनो, फिनॉक्सिबेन्झामाइन आठवतंय? फिनॉक्सिबेन्झामाइन शिफ्ट फ्लुइड फ्रॉम द पल्मनरी सर्क्युलेशन टू द सिस्टेमिक सर्क्युलेशन. आठवतंय का? येस सर, येस सर. ना तसा प्राझोसिन पण तसंच करणार आहे, परंतु ते वापरले जाणार नाही बरं का. तर मित्रांनो, या ठिकाणी काय असतं की हा विषय जो ना, म्हणजे प्रत्येक विषय जो आहे ना खूप सुंदर आहे हो बरं का. तर या पद्धतीने थोडस त्याचं पार्श्वभूमी देण्याचा प्रयत्न केलाय मी. परवाच्या लेक्चरला आपण काय करणार आहोत मित्रांनो, वी विल डिस्कस अबाउट द कार्डियाक ग्लायकोसाइड्स. तर हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो आपल्याला. ठीक आहे, घेऊ रजा. कुणाला काही शंका? चलो फिर, बाय बाय. बरं, रविवारचं लेक्चर जे असणार आहे दुपारी 2 वाजेचं, तुमच्या सगळ्या मित्रांना सांगा मित्रांनो की जॉईन करा म्हणून. असं आपण काय करणार आहे, आपण मला तर नाही वाटत की दोघं सिस्टीम म्हणजे सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक एकाच दिवसात डिस्कस होतील. आपण काय करू, सिम्पॅथेटिक सिस्टीम सुरू करू, कारण पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम ही डेमो लेक्चर मध्ये बऱ्यापैकी झालेले आहेत आपले. तिथं फक्त अँटीकोलिनर्जिक ड्रग जे होते तेच करावे लागणार आहेत, परंतु आपण सिम्पॅथेटिक सिस्टीम घेऊन घेऊ. ठीक आहे, चला मग, काळजी घ्या, बाय बाय. अभ्यास करत राहा.